सुरू कर. फेसबुक सुरू झालेलं आहे. नमस्कार. SM जोशी सोशलिस्ट फाउंडेशनच्या या व्याख्यान मालिकेत, वेबिनार थ्रू होत असलेल्या व्याख्यान मालिकेत तुम्हा सर्वांचं आज दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा स्वागत आहे. या शेती, माती, पाणी आणि रोजगार ही जी वेबिनार थ्रू होत असलेली व्याख्यान मालिका आहे, आज आपल्यासोबत या वेबिनार व्याख्यान मालिकेत आपल्या सर्वांशी संवाद साधण्यासाठी आपल्यासोबत आहेत माननीय नानासाहेब पाटील सर. नानासाहेब पाटील सर हे IAS अधिकारी होते. महाराष्ट्र सरकारमध्ये अनेक जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळलेल्या आहेत. ते निवृत्त होत असताना महाराष्ट्राचे अतिरिक्त मुख्य सचिव या जबाबदारीवरून निवृत्त झालेले आहेत. शेतकरी आहेत, आजही शेतीशी संबंधित आहेत. त्याचबरोबर निवृत्तीनंतर 2 वर्ष चीनमध्ये जाऊन चीनमधल्या एकूण सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीचा रोजगाराच्या अंगाने एक अभ्यास करण्यासाठी ते 2 वर्ष चीनमध्ये राहिलेले होते. आजही ते त्यांचा जो प्रदीर्घ असा अनुभव आहे तो वेगवेगळ्या माध्यमातून प्रेक्षकांच्या पर्यंत पोहोचवत असतात. SM जोशी सोशलिस्ट फाउंडेशनच्या आतापर्यंतच्या वेगवेगळ्या उपक्रमात ते सामील झालेले, त्यांनी वेळ दिलेला आहे. SM जोशी सोशलिस्ट फाउंडेशनचा कार्यकारी विश्वस्त या नात्यानं त्यांचा मी मनापासून आभारी आहे. त्यांची शैली ही अतिशय श्रोत्यांच्या मनाला भिडणारी अशी शैली आहे. अभ्यास असेल आणि श्रोत्यांच्या मनाला भिडणारी शैली असेल तर ते व्याख्यान परिणामकारक ठरतं, असा माझा आतापर्यंतचा अनुभव आहे. आज आपण सर्वजण इथे आलात फेसबुक लाईव्हद्वारे, झूमच्या वेबिनारद्वारे आणि त्याचबरोबर किसान नेटच्या वेबसाईट थ्रू हे आजचं संवाद सत्र ऐकणाऱ्या सर्वांचं मी SM जोशी सोशलिस्ट फाउंडेशनच्या वतीनं kisan.net वतीनं स्वागत करतो. kisan.net या उपक्रमात सहभागी होण्याची जी तयारी दाखवली त्याबद्दल त्यांचेही मी मनापासून आभार मानतो. आज या ठिकाणी आपल्या सर्वांच्या सोबत तांत्रिक बाजू सांभाळणारे दीपक आहेत, निरीताई आहेत, त्याचबरोबर राष्ट्रसेवा दलाचे अमोल पाटील, सुजय ठाकूर आहेत, SM जोशी सोशलिस्ट फाउंडेशनचे विशाल विमल आहेत आणि kisan.net अतुल सर आहेत. तर या सर्वांच्याही वतीनं तुम्हा सर्वांचं मी स्वागत करतो. आणि काल आपण कृत्रिम बुद्धिमत्तेमुळं बेरोजगारीत होणारी वाढ आणि बदलणारं चित्र अनुभवलं. आज आपण नानासाहेब पाटील सरांच्या तोंडून शेतीतील नव्या संधी काय असू शकतात याबद्दलचं त्यांची मांडणी ऐकूया. मी नानासाहेब पाटील सरांना अशी विनंती करतो की त्यांनी फेसबुकद्वारे वेबिनारमध्ये येऊन आणि शिवाय वेबसाईटवर अशा 3 ठिकाणी ऐकणाऱ्या श्रोत्यांना आपलं मार्गदर्शन करावं. नानासाहेब पाटील सर. माननीय श्री वारे साहेब, SM जोशी सोशल फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी, या कार्यक्रमासाठी जे या चर्चासत्रात सामील झालेले सर्व माझे मित्र,
वरिष्ठ मित्र, भगिनींनो, आज आपल्याशी सुसंवाद साधण्याचा हा एक प्रचंड योग येत आहे आणि यामुळं मी काही विचार आपल्यासमोर मांडणार आहे. यामध्ये माझ्या नेहमीच्या शैलीप्रमाणे मी स्पष्ट बोलतो, कटू बोलतो आणि काही गोष्टी त्या जाणीवपूर्वक मी उल्लेख करत असतो. आज सर्व ठिकाणी कोरोना विषाणूची चर्चा चालू आहे. जगामध्ये ह्या विषाणूनं फार मोठं संकट निर्माण केलेलं आहे. जोपर्यंत या विषाणूवर औषध किंवा लस येत नाही, तोपर्यंत हा गोंधळ चालू राहणार. परंतु ज्या पद्धतीनं शासन, केंद्र शासन असेल, राज्य शासन असेल, यांनी अव्यवहारी लॉकडाऊन लावून जनतेची, शेतकऱ्यांची, शहरातील हॉकर्सची फार मोठी गैरसोय केलेली आहे. आज जगामध्ये असे देश आहेत, जर्मनी सारखा देश आहे. या देशानं असं ठरवलं की कुठलीही इंडस्ट्री किंवा सर्व्हिस सेक्टर बंद ठेवायचा नाही. आपण एक सोशल डिसिप्लिन सगळ्यांनी पाळूया. डिस्टन्सिंग असेल, मास्किंग असेल, या पद्धतीनं आपण हे करू. आज अवस्था काय आहे? जर्मनी सारखं राष्ट्र, स्वीडन सारखं राष्ट्र हे कुठल्याही पद्धतीनं त्याची आर्थिक स्थिती ही बिघडलेली नाही. आणि यामुळं मला असं वाटतं की ह्यामध्ये आपण काहीतरी चूक केलेली आहे आणि त्याच्यावर एक प्रकारचा आपण स्वतः विचार केला पाहिजे. पण हा विषय नाही आहे आजचा. आजचा विषय वेगळा आहे. आणि तो वेगळा विषय असा आहे की कृषी क्षेत्राचं सध्याचं जे अवस्था आहे आणि त्यातून निर्माण झालेले प्रश्न ते कसे सोडवता येतील, काय नवीन संधी आहेत, कशा पद्धतीनं आपण युवकांनी पुढे गेलं पाहिजे याची आपण चर्चा करणार आहोत. पण त्या अगोदर मी माझा मूळ सिद्धांत आपल्या समोर मांडतो. आपण ज्यावेळेला अर्थशास्त्र शिकतो त्यावेळेला अर्थशास्त्रात आपल्याला सांगितलं जातं की कुठल्याही देशाचा विकास होत असताना पहिल्यांदा शेती, कृषी विकास होतो आणि नंतर उद्योगाचा विकास होतो, त्यानंतर सेवा क्षेत्राचा विकास होतो. या प्रक्रियेमध्ये कृषी क्षेत्रातील मजूर हे इंडस्ट्रीमध्ये जातात, सेवा क्षेत्रात जातात आणि कृषीवरचा भार हळूहळू कमी होऊन कृषी क्षेत्र हे विकसित होत राहतं. परंतु जास्त लोकसंख्येचा भार त्याच्यावरचा कमी करून आर्थिक विकास आणि ही ही थिअरी किंवा हा सिद्धांत आपण जर पाहिला तर प्रत्येक देशामध्ये, पाश्चिमात्य देशात असेल, काही असेल, असं घडत गेलं. आपल्यासारखाच प्रचंड लोकसंख्या असलेला देश म्हणजे चीन. 140 कोटीच्या वरची लोकसंख्या असलेला हा देश, या देशानंही जवळजवळ हाच आर्थिक विकासाचा पॅटर्न अनुभवला. त्यामुळे त्या देशात इतिहासात कधीही झालेली नाही अशी घटना घडली. उद्योग सुरू झाले, मोठमोठ्या प्रमाणात शहरीकरण झालं आणि प्रोफेसर स्टिग्लिज, नोबेल प्राइज विनर, यांनी नोंद घेतल्याप्रमाणे सोनेरी इतिहास लिहिला गेला. आणि यामध्ये घटना काय घडली? जवळजवळ 40 ते 50 कोटी लोक हे खेडेगावातून, शेतीवरून उद्योगात आले. रोजगार मिळाला, त्यांची उत्पादकता वाढली, त्यांचं उत्पन्न वाढलं. आणि माझं हेच म्हणणं आहे की ही प्रक्रिया आपल्या देशात घडली नाही आणि ही घडली नसल्यामुळे आज शेतीवरचा भार अतिशय प्रचंड वाढलेला आहे. आमच्या जमिनीची धारणा कमी होते आहे. आज अशी अवस्था आहे खेडेगावामध्ये
की तरुणांना शेतीत काम करायचं नाही. खेडेगावातील मुलींना खेडेगावातल्या मुलाबरोबर लग्न करायचं नाही. कितीतरी सामाजिक प्रश्न तयार झालेले आहेत. आणि ह्या तरुण मंडळींना काम नसल्यामुळे बाकीचे सामाजिक प्रश्न सुद्धा अनुषंगिक आज घडत आहे. मला वाटतं आपण कुठेतरी ही प्रक्रिया अ, एक प्रकारे चुकीच्या धोरणामुळं, व्हिजन नसलेल्या धोरणामुळं आपण हा रस्ता चुकलो. आपली बस चुकली. आणि आता काय अवस्था आहे आपली? आज आपली अवस्था अशी आहे, की एवढी मोठी प्रचंड लोकसंख्या शेतीवर आज अवलंबून आहे. शेतीत काम करत नाहीत किंवा खेडेगावाच्या जवळ कुठेतरी धंदे करतात. कुठल्यातरी सेवा क्षेत्रात जातात. त्यामुळं एक बिकट असा प्रश्न तयार होऊन होल्डिंग आपलं फार मोठ्या प्रमाणात कमी होत गेलं आणि होल्डिंग आज महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर जवळजवळ 1 हेक्टर 10-15 आराच्या दरम्यान आलेला आहे. आणि यामुळे होतंय काय, की स्मॉल होल्डिंग हे अर्थशास्त्राप्रमाणे प्रोडक्टिव्ह असतं. पण स्मॉल होल्डिंग महाराष्ट्रातलं फार वेगळं आहे. बऱ्याच लोकांना अज्ञान आहे. साक्षरता वाढवण्याची गरज आहे. महाराष्ट्रामध्ये कृषी भौगोलिक हवामानाप्रमाणे 2 विभाग पडतात. एक अकोला आणि एक सोलापूर. ज्याला क्रॉप सीझन वीक्स म्हणतात. ते सोलापूरमध्ये 28 आहेत व अकोल्यामध्ये 30 आहेत. ज्या ठिकाणी 32 क्रॉप सीझन वीक असतात, कमी असतात त्याच्यापेक्षा, त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं डबल क्रॉपिंग, ज्याला दुबार पीक रचना करता येत नाही. त्यामुळे आपल्या राज्यात फक्त इंटरक्रॉपिंग, आंतरपीक रचनाच होऊ शकते. कुठल्याही प्रकारची लांब, ज्याला आपण लॉंग ड्युरेशन व्हरायटीज आपल्याला घेता येत नाही. आणि जर घेतल्या तर त्याला इरिगेशन पाहिजे. आणि इरिगेशन नसेल आणि फक्त पावसावर जर तुम्ही अवलंबून असाल तर तुम्हाला फार अडचणी निर्माण होतात. मी या ठिकाणी दुसरा एक मुद्दा सांगू इच्छितो, की आपण सेमी ॲरिड एरियामध्ये येतो. सेमी ॲरिड एरियामध्ये जवळजवळ 5 ते 6 महिने पर्जन्यमान हे बाष्पीभवनापेक्षा कमी असतं. आपल्याकडे असे काही जिल्हे आहेत, सोलापूर आहे, नगर आहे, की ज्या ठिकाणी वर्षातल्या 12 महिन्यापैकी फक्त सप्टेंबर महिन्यात पर्जन्यमान हे बाष्पीभवनापेक्षा जास्त असतं. अशा प्रकारची स्थिती असलेला हा राज्य आज आपल्या समोर आहे. त्यामुळे घेतलं छोटं होल्डिंग, स्मॉल होल्डिंग आणि ओरिसामधलं होल्डिंग किंवा वेस्ट बेंगालमधलं होल्डिंग यामध्ये फार फरक पडतो. बऱ्याच लोकांना कळत नाही की ओरिसामध्ये 2दा पाऊस येतो, तामिळनाडूमध्ये 2दा पाऊस असतो, बंगालमध्ये 2दा पाऊस असतो. त्यामुळे बंगालमध्ये खरीप राईस, बोडो राईस, विंटर राईस अशा प्रकारच्या कल्पना असतात. आपल्याकडे होत नाही. आपल्यामध्ये 4 महिन्यात पाऊस येतो. 4 महिन्यात 40 दिवसात पाऊस पडतो आणि 40 दिवसामध्ये फक्त 96 तास पाऊस पडतो. म्हणजे जवळ-जवळ 4च दिवस जर आपण विचार केला तर पाऊस पडतो. याच्या पलीकडे त्याला रेनी डेज म्हणतात, ते समप्रमाणात वाटलेले नसतात. काही महिन्यामध्ये भरपूर, पुन्हा काहीच नाही. पीक लावलं, उगवलं आणि वाळून गेलं. अशा प्रकारचं सुद्धा होतं. पुन्हा कधीतरी महापूर येतात मधून, आलेलं निघून जात. अशी स्थिती आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. तुम्ही म्हणाल मग इरिगेशन करूया. इरिगेशन महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी होऊ शकत नाही. महाराष्ट्रात इरिगेशनचं पोटेन्शियल जास्तीत जास्त 30% पर्यंत आहे. त्याच्यापेक्षा सुद्धा कमी आहे. आणि हे सुद्धा इरिगेशन हे पश्चिम महाराष्ट्रातलं आहे. आणि पश्चिम महाराष्ट्रात आहे कारण सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यामध्ये आपण धरणं बांधू शकतो. विदर्भामध्ये आपण अशा प्रकारचं कोयना धरण बांधू शकत नाही. कारण विदर्भ हा सपाट क्षेत्र आहे. मराठवाड्यामध्ये सुद्धा आपण धरण बांधू शकत नाही कारण सपाट क्षेत्र आहे. काळी भोर माती आहे. आपण मोठ्या प्रमाणात जायकवाडी बांधली. आज जायकवाडीमध्ये काय झालंय? गाळ फार साचलेला आहे.
धरण बांधू नये अशी कल्पना नाही. गाळ फार साचला आणि वरच्या मंडळींनी जवळ-जवळ सर्वच गोदावरीवर मोठ्या प्रमाणात कोल्हापूर टाइप बंधारे टाकून जायकवाडीमध्ये येणारं पाण्याचं आवंटन कमी केलं. त्यामुळे मराठवाडा असेल, विदर्भ असेल, हे अतिशय म्हणजे कमी पाण्याची आणि पूर्णतः पर्जन्य आधारित अशी शेती असलेले एक क्षेत्र आहे. कोकण घ्या. आपण म्हणतो कोकणात फार पाऊस पडतो, फार पाऊस पडतो. 3-3.5 महिन्यामध्ये कोकणानंतर अशी अवस्था येते, की प्यायला पाणी नसतं काही ठिकाणी. अशी अवस्था आहे. त्यामुळं आपला हा जो पर्जन्यमानाचा आणि कृषी हवामानाचा जर विचार केला, तर आपल्याला फार मर्यादा आहे. आणि या मर्यादा आपण लक्षात घेऊन पुढचा विचार केला पाहिजे. दुसरं या ठिकाणी मी जाणीवपूर्वक बोलू इच्छितो, की आपण नेहमी शेती म्हणली, की पीक रचनेचा विचार करतो. शेती म्हणजे पीक. ज्वारी असेल, बाजरी असेल. शेती म्हणजे पीक नाही, पिकाशिवाय सुद्धा काही आहे. पशुसंवर्धन आहे, डेअरी आहे, बकरी पालन आहे, मत्स्य व्यवसाय आहे. याचा विचार आपण केलाच नाही, करत नाही. कृषी खातं म्हणलं, की कृषी म्हणजे मका, बाजरी, ज्वारी असा विचार करत गेलो आणि असं एक कल्ली विचार आणि नियोजन आपलं होत गेलं. कृषी म्हणजे सर्व अशी फार्मिंग सिस्टम आहे. असा विचार आणि नियोजन झालेलं नाही आणि त्याचे फार वेगळे परिणाम झालेले आहेत. तुम्ही म्हणाल मग याच्यावर काय रिझल्ट्स काय आहेत? गेल्या 10 वर्षामध्ये केंद्र शासनाचा किंवा महाराष्ट्र शासनाचा कुठलाही आर्थिक अहवाल जर पाहिला तर दिसेल, की जे जी-डी-पी आहे कृषी क्षेत्रात, ते जी-डी-पी वाढतंय. परंतु ह्या जी-डी-पीमध्ये जी वाढ आहे, ती ॲनिमल हसबंडरीमुळे होत आहे, डेअरीमुळे होत आहे, बाकीच्या व्यवसायामुळे होत आहे. क्रॉप सेक्टर हा स्टॅग्नंट आहे. पीक 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 ही संस्था जी आहे, ती अतिशय स्टॅग्नंट अवस्थेत आहे. इव्हन गव्हाचं उत्पादकता कमी होत आहे पंजाब, हरियाणामध्ये. आज ह्याचं का म्हणजे या ठिकाणी काय का मी सांगतोय, की आपलं पर्जन्यमान, आपलं कृषी हवामान लक्षात घेता आपण अतिशय क्लायमेट फ्रेंडली फार्मिंग करण्याची गरज आहे. यामध्ये कमी कालावधीची पिकं, ॲनिमल हसबंडरीवर भर, पोल्ट्रीवर भर, अशा पद्धतीनं शेतकऱ्याचं उत्पन्न वाढवलं पाहिजे. अन्यथा फक्त आम्ही पीक घेणार आणि ह्या 2-3 महिन्यामध्ये पाऊस नाही पडला की नुकसान होणार, पुन्हा पंचनामे होणार, पुन्हा अतिवृष्टीचा प्रकार तयार होणार. या सर्व गोष्टी वर्षानुवर्ष चालणार आहे. हा एक त्यातला भाग. दुसरं म्हणजे इतकं होल्डिंग कमी झालंय आपल्याकडे आज, की आज आपलं होल्डिंग कमी झाल्यामुळे अतिशय बिकट प्रश्न दुसरा झालेला आहे. आपल्यातले 63 गुंठे किंवा आरच्या खाली असलेलं जवळ-जवळ 70% जमीनधारक आहेत. 2 हेक्टरपर्यंत असणारे 78 ते 79% आहे आणि त्याच्या खाली 63 आर असलेले जवळ-जवळ 60-70 आहे. प्लॅनिंग कमिशनच्या अहवालाप्रमाणे, तेंडुलकर समितीच्या अहवालाप्रमाणे 63 गुंठे ज्यांचं क्षेत्र असतं ते दारिद्र्य रेषेच्या वर कधीही येत नाही. आता हे आपण शेती करायला सांगतो ह्या लोकांना आणि शेती ते करतायत. पण कसंबसं तरी संसार चालवण्यावरचं अन्नधान्य या गोष्टी मिळतायत. आणि याच्यामध्ये एक नवीन त्यामुळं मूव्हमेंट सुरू झाली. काय मूव्हमेंट सुरू झाली? की तरुण मंडळी जी खेडेगावात राहिली, ज्यांना थोडीशी फार आकर्षण आहे शेतीविषयी किंवा इच्छा आहे, ती मोठ्या जोमानं शेती करायला लागली. पण त्यांना कळून चुकलं, की आपल्याला कडधान्य, धान्यामध्ये काही फायदा नाहीये. आपण फळबागांच्याकडे गेलं पाहिजे, भाजीपाल्यांच्याकडे गेलं पाहिजे आणि याचा विस्तार झाला पाहिजे. त्यामुळं त्याची टेक्नॉलॉजी, त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट, त्यामध्ये कष्ट. मग कोण पॉली हाऊसमध्ये जातंय, कोणी ग्रीन हाऊसमध्ये जातंय, कोणी इंटेन्सिव्ह कल्टिव्हेशन करतंय, कोणी ड्रिप लावतंय. अशा पद्धतीची पीक रचना तरुण मंडळींनी महाराष्ट्रात सुरू केलेली आहे. आणि आज कितीतरी तरुण मंडळी तुम्हाला दिसतील, की जे उत्साहाने शेती करतात.
नवरा बायको सुद्धा शेती करतात. अॅग्रोवन मधल्या स्टोरीज जर वाचल्या तुम्ही, तर दिसेल की कुटुंबाला काही पर्याय नाहीये. नोकरी मिळत नाही, शहरात काही जागा नाही, काम नाही. त्यामुळे हा माणूस कुठेतरी एक अतिशय पॉझिटिव्ह विचारानं आज शेतीत काम करतो. पण होतंय काय? त्याच्यामध्ये भारत सरकार आणि राज्य शासन यांची धोरणं अतिशय मिसगाईडेड आहे. त्याचं उदाहरण मी देतो. ज्यावेळेला हरित क्रांती झाली, त्यावेळेला गहू आणि तांदूळ यांचा देशातील पुरवठा कमी आहे, उत्पादन कमी आहे आणि जे उत्पादन होईल ते आपण किमान आधारभूत किमतीच्या आधारावर खरेदी करूया, साठवूया आणि पब्लिक डिस्ट्रिब्युशनच्या माध्यमातून सर्व ग्राहकांना देऊया, अशी सिस्टीम आपण आणली. आणि ही प्राइस सपोर्ट सिस्टीम पहिल्या काळात उत्तम चालली. अजूनही काही ठिकाणी उत्तम चालते. पण आता ही कालबाह्य झालेली आहे. याचं कारण काय? की आता अन्नधान्याचा फार मोठा तुटवडा नाहीये. आज तरी आपल्याकडे 1 वर्ष पुरेल एवढा अन्नधान्य साठा आहे. आणि ठेवायला जागा नाही फूड कॉर्पोरेशनला, अशी अवस्था आहे. आणि ह्यामुळं ही जी तरुण मंडळी नवीन पीक पद्धतीत आली, नवीन टेक्नॉलॉजी घेऊन उभा राहिली, एक प्रकारचं धाडस केलं, जोखीम घेतली. आज त्यांना आधार देणारी अशी काहीही सपोर्ट सिस्टीम भारत सरकारकडे किंवा राज्य शासनाकडे नाही. भारत सरकारमध्ये बरीच चर्चा आहे. गेले मला आठवते 10व्या पंचवार्षिक योजनेपासून चर्चा आहे. 10वी, 11वी, 12वी मी बऱ्याच ठिकाणी यात समावेश होतो, की शेतकऱ्यांना काहीतरी इन्फ्रास्ट्रक्चर केलं पाहिजे. पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी आणली पाहिजे. त्यांचा माल शीत साखळीच्या माध्यमातून कुठेतरी स्टोअर केला पाहिजे, निर्यात केली पाहिजे. पण भारत सरकार आणि ते प्लॅनिंग कमिशन आतापर्यंत फक्त भाषणं आणि डॉक्युमेंट पब्लिश करत राहील. कारण शेती हा विषय राज्य शासनाच्या अखत्यारीतला आहे आणि राज्य शासनामध्ये याबाबत फारशी उत्सुकता नाही, उदासीनता आहे. होतंय काय? आज राज्य शासन कुठलंही घेतलं, महाराष्ट्र घ्या, पश्चिम बंगाल घ्या, काही कुठलंही राज्य घ्या, ह्या राज्यांची आर्थिक स्थिती फार वाईट आहे. व्याजासाठी पैसे जात आहेत, पेन्शनसाठी पैसे जात आहेत, दरवर्षी तुमचे नुकसान होते त्याचे पैसे जात आहेत, पुन्हा नवीन सरकार आले की पुन्हा कर्जमाफीचे पैसे जात आहेत. या सरकारकडे त्याला सरप्लस पैसा जो डेव्हलपमेंट मध्ये लावता येईल किंवा अशा उपक्रमामध्ये घालता येईल असा नाही आहे. आणि केंद्र शासनाकडून मिळणारी रक्कम ही अतिशय अपुरी स्वरूपात येते. आता उदाहरण सांगायचं झालं तर जीएसटीचं तुम्ही मोठी अंमलबजावणी केली, पण आज जीएसटीची अंमलबजावणी करून राज्य शासनाचे सर्व अधिकार तुम्ही काढून घेतलेत आणि आपल्याकडे तुम्ही टॅक्स कलेक्शन करता. पण राज्य शासनाला पैसे कोण देणार वेळेवर? आणि तो फार मोठा परिणाम झालाय. आता कोरोनाच्या काळात तरी प्रत्येक मुख्यमंत्री दिल्लीला जाऊन आमचे पैसे द्या, आमचे पैसे द्या अशी मागणी करत होते. त्यामुळं एक प्रकारचं परावलंबित्व आपल्याकडे झालेलं आहे. सगळे पैसे केंद्र शासनाकडे, सगळी कामं राज्य शासनाकडे. आणि यामुळं होतंय काय की राज्य शासन कुठलंही असं प्रत्येक इन्फ्रास्ट्रक्चर करायला तयार नाही. आणि यामुळं एक प्रकारची कोंडी ह्या तरुण मंडळींची झालेली आहे. त्यामुळे पहिला गॅप काय झाला शेतीमधला तर हा झालेला की तरुण मंडळींना एक प्रकारची जी नाशवंत पिकांची शेती आहे, मग त्यामध्ये फ्रूट असेल, व्हेजिटेबल असेल, डेअरी असेल, मीठ असेल, या सर्व गोष्टींमध्ये जे स्ट्रक्चर लागतं, स्टोरेज स्ट्रक्चर असेल, शीतसाखळी असेल, वाहतूक करणारी संस्था असेल, निर्यातीसाठी पाठवायचं असेल त्याची असेल, अशा प्रकारचं कुठलंही त्याला ठाम असं व्यवस्थापन नाही. तुम्ही म्हणाल मार्केटिंग बोर्ड आहे, होय, मार्केटिंग बोर्डाने गेल्या 5-10 वर्षामध्ये अत्यंत चांगलं काम केलेलं आहे. मला आठवते माझा मार्केटिंग बोर्डाचा पूर्ण परिचय आहे. पण ह्याला एक मर्यादा येते. आज मार्केटिंग बोर्डानं जे काम केलंय त्याच्यापेक्षा सुद्धा पुढे जाण्याची गरज आहे. उदाहरणार्थ मी एक साधं उदाहरण तुम्हाला देतो. डाळिंब. महाराष्ट्रात प्रचंड प्रमाणात डाळिंब होतं. किती लोकांना माहिती आहे की अशा प्रकारचं डाळिंब कुठल्याही जगातल्या देशाकडे नाहीये. अफगाणिस्तानमध्ये अशा प्रकारच्या व्हरायटीज होत्या, पण अफगाणिस्तानमध्ये फार मोठ्या प्रमाणात जी
आपण म्हणू की युद्धाची ही झाली, त्यामुळे तिथलं कल्टिवेशन, पिकांचं कल्टिवेशन सगळं जवळ-जवळ नष्ट झालेलं आहे. फक्त कॉफी म्हणजे गांजाचं कल्टिवेशन चालू आहे आणि तिथंच तालिबान मोठ्या प्रमाणात आपला ताबा ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. आज हे डाळिंब पहिल्या प्रथम देशामध्ये तरी जातं का याचा विचार करा. आज कुठेही आपलं डाळिंब चांगल्या अवस्थेत कुठल्याही राज्याच्या राजधानीमध्ये खायला मिळत नाही. अहो दिल्लीमध्ये मिळत नाही. त्याच्यावर का विचार केला नाही आपण? की हेच डाळिंब वॅक्सिंग करून, चांगल्या प्रकारे पॅकिंग करून आपण हे डाळिंब राज्यातील विविध ठिकाणी प्रत्येक राजधानीमध्ये पोहोचवलं पाहिजे. महाराष्ट्रातली 2-3 फळं त्याचे एक ब्रँड आपण डेव्हलप केला पाहिजे. प्रत्येक राज्यात आपलं महाराष्ट्र फळबाग दालन म्हणून तयार करायला पाहिजे आणि यामध्ये आपले ब्रँड हे आपण विकले पाहिजे. आणि हे ब्रँड आपण जर आपल्या देशातच विकले नाही तर बाहेर कोण घेणार आहे? बाहेर जातं. प्रत्येक जण म्हणतं निर्यात करा, निर्यात करा. ठीक आहे, निर्यात करणे वाईट नाहीये. निर्यात जरूर करावी. डाळिंबाची निर्यात झाली पाहिजे, द्राक्षाची निर्यात झाली पाहिजे आणि प्रत्येक जण उठताना म्हणतं की युरोपला पाठवा, अमेरिकेला पाठवा. युरोपची लोकसंख्या टोटल 32 कोटी आहे आणि अमेरिकेची 32 कोटी आहे. आणि युरोपची सगळी लोकसंख्या आता वयाच्या पॅटर्न प्रमाणे म्हातारी झालेली आहे. क्रयशक्ती नसणारी ही सगळी लोकसंख्या आहे. त्यांचा मार्केट डिमांड, त्याची साईज आता फारशी वाढणार नाही. जेवढी तुमची द्राक्ष गेली, जेवढी डाळिंब गेली, त्याच्यापेक्षा फार मोठी साईज वाढणार नाही. आपण नवीन बाजारपेठ बघितली पाहिजे. मला मॉरिशसच्या शेला बापू माई मंत्री होत्या, त्या भेटल्या मॉरिशसमध्ये. आम्ही त्यांच्याकडे बसलो. ते म्हटले, नानासाहेब आमच्याकडे सगळी साऊथ आफ्रिकेची द्राक्ष येतात, पण इंडियाचं द्राक्ष येत नाही आणि येतं ते सुद्धा अतिशय वाईट अवस्थेत. मला वाटतं आपण जवळचे देश, आपला देश यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं स्टँडर्ड मार्केटिंग केलं पाहिजे. कारण शेवटी काय निर्यात करतो कशासाठी आपण, किती ते मागणी आहे आणि ही मागणी जर वाढणार नसेल, त्याची साईज वाढणार नसेल, तर आपण किती जरी उत्पादन वाढवलं आणि कितीही पेट्या पाठवल्या तरी त्या खपणार नाहीत आणि त्याच्यामध्ये फार मोठे प्रॉब्लेम होतील. त्यामुळे नवीन मार्केट शोधली पाहिजे. यामध्ये सगळ्या पूर्वेकडच्या देशांच्या मध्ये आपण प्रयत्न केला पाहिजे. आपण या सर्व देशांच्या मध्ये आपली फळं मोठ्या प्रमाणात विकण्याचा काहीही प्रयत्न सिन्सिअरली प्रामाणिकपणे करत नाही. चीन 76 बिलियन डॉलरची निर्यात आपल्याकडे करते. इलेक्ट्रॉनिक्स मध्ये औषधांची निर्यात करतात. मला एक कळत नाही की ह्या चीन बरोबर आपण 2-3 मला वाटते पंतप्रधानांनी 8 बैठका घेतल्या. आमचा आंबा आणि आमचं डाळिंब घ्या असा आग्रह आपण का धरत नाही? द्राक्ष आमची घ्या. आज डोनाल्ड ट्रम्प आणि चीन याच्यामधला जो प्रमुख वाद आहे तो काय आहे? आमचं सोयाबीन घ्या. भारतामध्ये सुद्धा आज फार मोठं भांडण कशावरून लागलंय? तर चिकनच्या लेगवरून, कोंबडीचा पाय तुम्ही घेतलाच पाहिजे आणि शेवटी आपण मान्य केलं की आम्ही घेणार, आयात करतो आम्ही. आज बेसिकली आपण ज्या वेळेला व्यापार करतो, ज्या वेळेला व्यापार करार करतो, त्यावेळेला आपण काहीतरी मूलभूत अशा प्रकारची देशाचं हे जे स्ट्रक्चर आहे त्याचा मागणी कशी वाढेल याचा विचार केला पाहिजे. अमेरिकेचे अध्यक्ष ज्या वेळेला चर्चेला जातात त्याच्या पाठीमागं जवळजवळ 12 ते 15 इकॉनॉमिस्ट असतात, रिसर्च करणारे लोक असतात आणि अभ्यास करून पेपर तयार करतात व पहिल्यांदा चर्चा करून काय बोलायचं, कुठे बोलायचं, कोणाशी बोलायचं हे ठरवतात. आपल्याकडे कुठल्याही विषयामध्ये व्यापार करण्यासाठी किंवा व्यापाराचे करार करण्यासाठी असला अभ्यास केला जात नाही आणि त्याचा परिणाम काय होतो? सगळं झालं की नंतर मग आपण चर्चा करत राहतो, हे चुकलं, ते चुकलं, ते चुकलं. आता आपण या गोष्टीवर बोललेला आहे. मला वाटतं की आजची काय अवस्था आहे कृषी क्षेत्राची त्याच्याबद्दल आपण बरीचशी चर्चा केली. पण आता काय शेवटी असं आहे की तुम्ही म्हणाल मग इथून पुढे काय करायचं? आपल्याला काहीतरी नवीन विचार करावा लागेल.
आणि ह्या नवीन विचारामध्ये आपल्याला 2-3 गोष्टी कराव्या लागतील. आणि ह्या मी वेगळ्या पद्धतीने आज आपल्याकडे मांडतोय. मी तुम्हाला थोडंसं एक 5 मिनिटं एका देशानं काय केलं आणि तसं आपल्याला करता येईल का, हा विचार मी तुमच्या समोर मांडतो. आपल्याला दक्षिण कोरिया माहित आहे. दक्षिण कोरिया हा अतिशय गरीब देश होता. $67 ते $68 दरडोई उत्पन्न होतं. त्या ठिकाणी पार्क नावाचे एक अध्यक्ष आले. हुकुमशाह होता. पण या माणसाचं व्हिजन पहा. त्यानं काय केलं? त्यानं पहिल्यांदा एक काम केलं. तो म्हणला, आपण नॉलेज इकॉनॉमी तयार करायची, इनोव्हेशन इकॉनॉमी तयार करायची. माणसाला, व्यक्तीला व्हिजन असेल तर काय होऊ शकतं पहा. पार्कनी त्या काळात मेट्री नावाची संस्था सुरू केली. मेट्री म्हणजे मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट. आणि त्या काळात त्या माणसाने सेमीकंडक्टर चिप आपण साऊथ कोरियानं तयार केली पाहिजे असा निर्धार केला. त्यासाठी युनिव्हर्सिटी रिसर्च सेटअप केलं. पण त्याबरोबर दुसरंही त्यानं एक महत्वाची बाब केली. तो म्हटला, सगळे इंडस्ट्रियल जे कुटुंब होती साऊथ कोरियामधली त्यांना एकत्र बोलवलं. तो म्हटला, आपल्याला देश पुढे न्यायचा आहे. मी तुम्हाला सांगेन ते 4-5 गोष्टीत काम करा. तुम्हाला जी मदत लागेल ती मी पूर्ण देईन. शासन काय करणार हे ठरवणार. तुम्ही उत्पादन करणार आणि निर्यात करणार. आणि दर महिन्याला 10 वर्ष हा राष्ट्राध्यक्ष या टार्गेटची मीटिंग घेत होता. आज यामुळे झालं काय साऊथ कोरियामध्ये, एक शिप बिल्डिंग, स्टील, इलेक्ट्रॉनिक्स, कम्प्युटर मध्ये आज साऊथ कोरिया जगामध्ये आघाडीवर आहे. सॅमसंग, LG, हुंडाय, लोटे, दाऊ या सर्व फॅमिलीजना बोलवून त्यांना सांगितलं की हे तुम्ही करायचं आहे. तुम्ही कधी साऊथ कोरियाला गेला आहात का नाही माहित नाही. भुसानचा जो ब्रिज आहे राजधानीपासून, तो संपूर्ण पहिलं कॉन्ट्रॅक्ट हुंडाईला दिलं. तो म्हटला, तुम्हाला अनुभव नाही तरी हरकत नाही, पण तुम्ही या देशातले आहात, आपल्या देशात हा पूल करतोय आपण, दर्जेदार पूल तयार करायचा, माहिती घ्या आणि तो पूल बांधा. पण आज या सर्व कुटुंबांना त्यानं रोपट्यासारखं जपलं. बागेतलं जसं लहान रोपटं असतं त्याला आपण दररोज पाणी आणि खत घालतो आणि बघत राहतो, अशा प्रकारे ह्या सर्व कुटुंबांना त्यानं जपलं. आणि एक सांगितलं होतं त्यानं, उत्पादन करा, निर्यात करा, ऑप्शनला उभा राहा, मी तुम्हाला मदत देईन. आणि यामुळं दुसरा एक त्यानं निर्णय घेतला, तो अतिशय क्रांतिकारक होता. त्यानं सर्व बँका नॅशनलाइज करून टाकल्या. आणि सर्व बँका नॅशनलाइज करून 4% 3% व्याजानं ह्या सर्व लोकांना भांडवल उपलब्ध करून दिलं. अजूनही साऊथ कोरियामध्ये या दराने, व्याजाने मोठ्या प्रमाणात कर्ज दिलं जातं नवीन स्टार्टअप्सना, एंटरप्रेन्योर्सना. आपल्याकडे व्याजाचा दर 12%, अर्बन बँकेमध्ये आहे सरकारचा 12%, 18% काही ठिकाणी. 12 आणि 18% कर्ज घेऊन कोणताही उद्योजक जगामध्ये कॉम्पिटिटिव्ह होणार नाही. आपण डेव्हलपमेंट बँका आपल्याकडे होत्या त्या सर्व बंद केल्या आणि त्यामध्ये फार मोठी आपण चूक केली. डेव्हलपमेंट बँक आणि कमर्शियल बँक यामध्ये फार फरक असतो. IDBI ही डेव्हलपमेंट बँक होती, ICICI ही डेव्हलपमेंट बँक होती. या बँका स्पेसिफिकली इंडस्ट्री आणि ॲग्रो इंडस्ट्रीला मदत करण्यासाठी असतात. आणि ते व्याजाचा दर हा त्यांचा वेगळ्या प्रकारचा असतो.
आणि कमी असतो. डेव्हलपमेंट प्रोजेक्ट ते तयार करतात. आज बँकेच्या ब्रांच मॅनेजरकडे तुम्ही गेलात तर तो म्हणेल मला ह्याचा प्रोजेक्ट माहित नाही. पुन्हा तो म्हणतो की माझा ऍग्रीकल्चर ऑफिसर येऊ द्या, त्याला कळून देऊ. मग तो ऍग्रीकल्चर ऑफिसर म्हणतो की मला हे समजत नाही. कर्ज द्यायला 4-4 वर्ष. व्याजाचा दर 12%. स्पेशलाइज इन्स्टिट्यूशन चीन आणि साऊथ कोरियानं तयार करून आपली इंडस्ट्री वाढवली. आणि याचा अतिशय सुंदर म्हणजे कॉन्सेप्टच त्यांनी घातला. नर्स अँड नर्चर लाईक अ प्लांट इन द गार्डन. आणि काय दिसतं आज तुम्हाला? आज हा साऊथ कोरिया, सॅमसंग, हुंडाई, LG या जगामध्ये आज इलेक्ट्रॉनिक्स मध्ये पुढे गेले. स्टील इंडस्ट्री, शिपिंग इंडस्ट्री साऊथ कोरिया पुढे आहे. $60 दरडोई उत्पन्न असणारा हा देश आज $30,000 ते $32,000 पर कॅपिटा इन्कम आहे. आणि हे एका राष्ट्राध्यक्षानं केलं. आपल्याकडे असं व्हिजन असणारे नेते नाही आहेत. आपण सर्व बोलतो फार, पण तिथं सोडून देतो त्या मीटिंग नंतर. कंटिन्युअसली काम करणारा आणि डिवोशन घेणारा पार्क सारखा मुख्यमंत्री पाहिलंय का? पंतप्रधान पाहिलंय का? अजूनही चीनमध्ये राष्ट्राध्यक्ष दर 3 महिन्याला चीन मधली इंडस्ट्री, चीन मधले फॉरेन टेक्नॉलॉजी कोलॅबोरेशन याचा आढावा प्राईम मिनिस्टर आणि शी जिनपिंग स्वतः घेतात. जीव ओतून काम करावं लागतं. व्हिजनरी लीडर लागतात आणि ज्यांना काही कळतं आणि वळतं अशा प्रकारचं नेतृत्व पाहिजे. आणि हे नेतृत्व आपल्याकडे अभावानं आहे. मला वाटतंय असं व्हावं अशी आपण परमेश्वर चरणी प्रार्थना करूया. पण यात दुसरी गोष्ट मी तुम्हाला साऊथ कोरियाची सांगतो, जी अतिशय इंटरेस्टिंग आहे. आणि फार मोठा शिकलेला माणूस नव्हता. बेसिकली आत्ताच्या रेकॉर्ड प्रमाणे तो काहीतरी 12वी का 13वी आला होता. पण माणसाचं कमिटमेंट आणि व्हिजन जर क्लिअर असेल तर राष्ट्राबद्दलचं प्रेम हे कधीही ढळत नाही. आणि त्यातून त्यानं काय केलं? मायक्रो इलेक्ट्रॉनिक संस्था काढली, त्याला युनिव्हर्सिटीशी जोडलं. आणि दुसरं एक महत्वाचा या ठिकाणी बाब सांगितली पाहिजे, त्यानं एज्युकेशन डिपार्टमेंट इंडस्ट्रीला जोडून टाकलं. तो म्हटला या इंडस्ट्री ज्या उभा राहतात त्याला जी मॅनपॉवर लागेल ते तयार करणे हे एज्युकेशनचं वैशिष्ट्य असलं पाहिजे. त्यामुळे झालं काय? जेवढी स्किल मॅनपॉवर लागणार होती ती एज्युकेशन डिपार्टमेंटच्या माध्यमातून तयार झाली. आपल्याकडचं चित्र काय होतं? आपल्याकडे एज्युकेशन डिपार्टमेंट हे स्किल डेव्हलपमेंट किंवा लागणाऱ्या पुढच्या भविष्यातील गरजांचा विचार करत नाही. आणि आपल्याकडे मग डीएड होतात, बीएड होतात. आज अशी अवस्था आहे की जेवढी बीएड डीएड कॉलेजेस झाली, MA MCOM पोरं झाली, त्यांना साधा अर्ज लिहिता येत नाही, शिकवता येत नाही, कम्युनिकेशन स्किल नाही. पण तो भाग आपण नंतर बोलू. साऊथ कोरियामध्ये ही संस्था स्थापन केली, युनिव्हर्सिटीशी निगडीत केली आणि त्यानं सेमीकंडक्टर चिपची फॅक्टरी तयार केली. त्या काळामध्ये तुम्हाला आठवते का मोबाईल आले होते. GSM मोबाईल असायचा एक आणि CDMA मोबाईल असायचा. आणि सगळं मोबाईलचं स्टँडर्ड हे युरोपियन गव्हर्नमेंट ठरवत असते. तर कॉलकॉम नावाची एक अमेरिकन कंपनी आहे. या कंपनीनं CDMA फोन काढला. CDMA ची टेक्नॉलॉजी, कॉलकॉमनं CDMA ची टेक्नॉलॉजी. हा पार्क म्हटला आपण घेऊन टाकू. सॅमसंग LG न बोलवलं, म्हटलं हे घेऊन टाका टेक्नॉलॉजी. ते जरा हेजिटंट होते. तो म्हटला घ्या, हे फोन फार पॉप्युलर होते. आणि आश्चर्य म्हणजे CDMA टेक्नॉलॉजी बेस्ड मोबाईल टेक्नॉलॉजी, मोबाईल्स फार प्रसिद्ध झाले, पॉप्युलर झाले. आणि सॅमसंग आज साऊथ कोरियाच्या राष्ट्रीय उत्पन्नापैकी किती उत्पन्न तयार करते माहित आहे? एकट्या सॅमसंगचं जवळजवळ 12 ते 13% उत्पन्न आहे साऊथ कोरियाचं. LG घ्या 8 ते 9% आहे. हुंडाई घ्या. तुम्हाला सांगण्याचा पर्याय असा आहे, यातून आपण काय शिकलं पाहिजे. माझा एक प्रस्ताव आहे, आपण शासनामध्ये
ही सर्व जी महत्वाची खाती आहेत, कृषी विभाग असेल, पणन असेल, सहकार असेल, पशुसंवर्धन असेल, ॲनिमल हजबंडरी असेल, हे एका सीनियर मिनिस्टरकडे देऊन टाकायचं. आणि एक डिपार्टमेंटल इंटिग्रेशन जर झालं, तर व्हिजनचं इंटिग्रेशन होईल. शेवटी नुसत्या पिकाचा विचार करून जर शेतकरी पुढे येणार नसेल, तर पीक रचना त्याच्याबरोबरच पशुसंवर्धन, मार्केटिंग हे एकत्र आलं पाहिजे. आणि ज्या वेळेला मंत्र्यांचा विचार एक होईल, त्यावेळेला सर्व खाती एकत्र काम करतील. आणि हे फार सिनियर माणसाकडे दिलं पाहिजे. पण दुर्दैव आमचं आहे, कुणालाही ॲनिमल हजबंडरी मंत्री व्हायचं नसतं, ॲनिमल हजबंडरीचा सेक्रेटरी व्हायचं नसतं. हे बॅकवर्ड समजलं जातं. वास्तविक पाहता ॲनिमल हजबंडरी, डेअरी हे फार प्रोग्रेसिव्ह डिपार्टमेंट आहेत, पण या ठिकाणी मंत्री आणि सचिव व्हायला कोणी तयार होत नाही. शेवटी दृष्टिकोनाचा फरक असेल तर काही होणार नाही. त्यामुळे मला वाटतं की या ठिकाणी एक प्रकारचा प्रस्ताव मी देतोय की आपण राज्यामध्ये अशा प्रकारचं इंटिग्रेशन करून एकछत्री असं एका फार ज्येष्ठ मंत्र्याकडे हे खातं द्यावं. हे सगळी एकत्र करून खालच्या बाजूला माझा दुसरा प्रस्ताव आहे. जिल्हा पातळीवर कृषी उद्योग केंद्र तयार केलं पाहिजे. या कृषी उद्योग केंद्रामध्ये ह्या जिल्ह्यात कोणते प्रॉडक्ट तयार करता येतात, कोणती पिकं आहेत, यांना मार्केट किती आहे, यांचं एक्सपोर्ट किती होईल, देशात किती होईल, देशाच्या बाहेर कसं होईल, याचा प्रोजेक्ट कसा करायचा, याचा कुठला माल कोणत्या महिन्यामध्ये कुठल्या देशात कुठल्या राज्यात जातो, आपले कॉम्पिटिटर कोण आहेत, आपलं पॅकिंग कसं असलं पाहिजे, आपल्याला किंमत किती मिळते आणि यामध्ये ट्रान्सपोर्टचा काय खर्च येतो, हे सर्व बाबी तपासणारी यंत्रणा आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणारी यंत्रणा ही कृषी उद्योग केंद्र राहील. मी का म्हणतोय, आपल्या सर्व ज्या MIDCच्या संस्था आहेत, मग जिल्ह्यातलं कृषी उद्योग केंद्र असेल किंवा हे असेल, त्या आता जवळजवळ निष्कामी झालेल्या आहेत. कारण भारत सरकारचा आणि महाराष्ट्र शासनाचा एकच दृष्टिकोन आहे की प्रत्येक जिल्ह्यात MIDC केली म्हणजे उद्योग येतो. उद्योग हा अशा प्रकारे कधीही नियोजित केला जात नाही. त्यामुळं MIDCचा असेल किंवा उद्योग मित्राचा असेल, आपण मला वाटते थोडंसं बाजूला ठेवून हे कृषी उद्योग मित्र, कारण पुढच्या 10 ते 15 वर्षामध्ये या राज्यामध्ये जे प्रगत राज्य आहे, सर्वात जास्त औद्योगिकरण राज्य आहे, सर्वात जास्त नागरीकरण झालेलं आहे, या राज्यात औद्योगिकरण फार मोठ्या प्रमाणात वाढणार नाही. कारण त्याचं वेगळं आहे. कारण उद्योगाला वाढीसाठी जी पोषक अवस्था असते ते राज्यामध्ये नाही आहे. आज बऱ्याच ठिकाणी आपण चर्चा करतो, वाचतो चीनमधून मोठ्या प्रमाणात उद्योग बाहेर पडणार आणि भारतात येणार म्हणून प्रत्येक राज्याने, गुजरातने आपले डेलिगेशन केले, महाराष्ट्राने एक कमिटी केली, भारत सरकारने एक कमिटी केली आणि उद्योग आपल्याकडे पळवून आणायचे, ओढून आणायचे, त्यासाठी इन्सेंटिव्ह पॅकेज द्या, हे करा ते करा. आज कोणी तुम्हाला सांगणार नाही, पण ज्या वेळेला अंतर्गत या सर्व प्रस्तावांचा विचार करतो आपण, त्यामुळे 10 ते 12 फर्म्स इंडियात यायला तयार आहेत. प्रत्येक फर्म किंवा मॅन्युफॅक्चरिंगचा कोणी युनिट असेल, ते काय बघतं येताना, ते बघतं की मी कुठल्या बंदराजवळ जाणार आहे. कारण व्यापार आणि उत्पादन हे बंदराजवळ असेल तर बोटीने त्याचा निर्यात करणं, वाहतूक करणं अतिशय सोयीचं आणि कमी खर्चाचं होतं. 2, त्या ठिकाणी शहर आहे का आणि शहराची व्यवस्था चांगली डेव्हलप झाली का. 4, त्या ठिकाणी स्किल्ड मॅनपॉवर मला मिळेल का, की जी माझ्या उद्योगाला आवश्यक आहे. या देशातील किती शैक्षणिक गुणवत्ता आहे. आज आपल्याकडे जर विचार केला तर ज्याला ह्युमन कॅपिटल इंडेक्स म्हणतात,
टू कॅपिटल इंडेक्स हा जागतिक बँकेने डिवाइस केलाय. यामध्ये स्किल डेव्हलपमेंट, बेसिक एज्युकेशन, एक्सपिरियन्स या घटकांचा समावेश आहे. आणि या बेसिसवर जर विचार केला तर भारत 103 स्थानावर आहे. चायना 32 वर आहे. चायना 34 वर आहे आणि व्हिएतनाम 32 वर आहे. आपल्याकडे उद्योग न येण्याचं कारण, हे प्रमुख कारण म्हणजे कायदा बदलण्याची गरज नाही आहे फारशी. मजूर कायदे, लेबर कायदे बदलले पाहिजेत असं काही नाही आहे. पण आपल्या लेबरचं स्किल, जी कपॅसिटी आहे ती फार कमी आहे. दुर्दैवानं सांगा, म्हणजे बरेच लोकांना अभिमान वाटत असेल आम्ही फार हे आहोत. मला वाटतंय याच्यामध्ये जरा अंतर्मुख होऊन पाहण्याची गरज आहे. मला मध्यंतरी कोणीतरी फोन केला की तुमचं काम आम्ही करू शकत नाही केळीच्या निर्यातीचं. कारण काय? तर महाराष्ट्रात केळी काढून त्याचं एक्सपोर्ट पॅकिंग करण्यासाठी स्किल्ड लेबर नाही. बंगालमधून हे लेबर येतं आणि कोरोनामुळे ते तिकडे निघून गेलं. महाराष्ट्रातलं लेबर हे साधं केळीचं पॅकिंग करू शकत नसेल एक्सपोर्टचं, तर तुम्ही ह्या लेबरची उपलब्धता नुसती असून काय करायचं? सर्व प्रकारची कामं, सर्व लेवलची कामं करण्याची मानसिकता पाहिजे. आणि हे फार उणीव आहे आपल्याकडे. त्यामुळे मला वाटत नाही की कोणी तुमच्याकडे येईल. मी या ठिकाणी एक उत्तम उदाहरण देतो तुम्हाला. ज्या वेळेला ओबामा प्रेसिडेंट झाले त्यावेळेला म्हणले, ऍपलला त्यांनी फोन केला की तुम्ही चीनमध्ये का उत्पादन करता? ही चीनमध्ये का फॅक्टरी टाकली आहे? तर ते म्हणले, चीनमध्ये फॅक्टरी टाकण्याचं एकच कारण की असं लेबर अमेरिकेत उपलब्ध नाही. मी चीनमध्ये होतो, चीनचा अभ्यास करतोय, झाला आहे, बऱ्याच देशांचा इतरही झाला. मी फॉक्सकॉनला भेट दिली कॉंगडॉंग मध्ये, फॅक्टरी बघितली ऍपल. ऍपल स्वतःची फॅक्टरी नाही, फॉक्सकॉन तयार करतो. 60,000 लेबर आहे. आता 1 लाखावर गेले. त्या सगळ्यांना राहण्यासाठी डॉर्मेटरीज आहेत. पण त्या लेबरची जी डेक्स्टेरिटी आहे, कौशल्य आहे, ते इतकं बघण्यासारखं आहे की आपल्याकडलं कुठलंही लेबर हे हँडल करू शकणार नाही. आज आपल्याकडे तामिळनाडूमध्ये ऍपल फॅक्टरी टाकण्याचा प्रयत्न करतायत. पण पहिली अडचण ते सांगत आहेत कायम, लेबर. आणि हे लक्षात घ्या की ऍपल हा एक अतिशय ब्युटी प्रॉडक्ट आहे. तो फोन नाही आहे. ऍपलचं पोझिशन असणं, ऍपलची मालकी असणं म्हणजे ब्युटी प्रॉडक्ट समजतात जगामध्ये. अतिशय कॉस्टली फोन आहे, अतिशय चांगल्या प्रकारचा स्मार्टफोन आहे. पण याच्या मागे जे कौशल्य आहे आणि जे कष्ट आहे त्या कंपनीचे, हा फॉक्सकॉनचा मालक हा तैवान मधला आहे. किती विचित्र अवस्था आहे बघा. आज चीन आणि तैवान यांचे संबंध इतके बेकार आहेत. पण हा माणूस चीनी आहे, तो तैवान मधला आहे, त्याने येऊन इथं फॅक्टरी टाकलेली आहे. अतिशय चांगल्या प्रकारची फॅक्टरी चालवून तो हे माल. अशा प्रकारचं लेबर आमच्याकडे मिळत नाही मला. त्यामुळे मी हे प्रोडक्शन कुठेही करणार नाहीये. आता किती दिवस झालं तुम्ही बोलवताय, आता म्हणतात की आम्ही हा फोन करतो, तो फोन करतो. सेकंड रेट मॉडेल ऍपल भारतात तयार करेल. जे इन लाईन प्रोडक्ट्स असतात ते ऍपल कधीही भारतामध्ये करायला धाडसच करत नाही. त्यामुळे आपण कुठेतरी ह्याचा विचार केला पाहिजे की हे आपल्याला शक्य नाही. मी परत तुम्हाला पार्ककडे साऊथ कोरियात घेऊन जातो. मग त्या पार्कनं जी सेमी कंडक्टर चिपची कल्पना मांडली, त्यातून ते कॉलकॉमशी हे केलं आणि चिप तयार केली. साहेब, आज सॅमसंग मोठा झाला. आपण चर्चा करतो की चीन फार मोठी निर्यात करते. सेमी कंडक्टर चिप, ज्याला ब्लीडिंग एज टेक्नॉलॉजी म्हणतात, ही कुणाकडेही उपलब्ध नाही. चीनकडे सुद्धा नाहीये, फक्त साऊथ कोरिया आणि अमेरिकेकडे आहे. आणि तैवानमध्ये त्याचं उत्पादन होतं. 3च देशामध्ये आज ही सगळी मोनोपॉली आहे.
एक चिपची फॅक्टरी टाकायला किती खर्च येत असेल? 15 ते 16 बिलियन डॉलर खर्च येतो. आज अशा प्रकारचं हे काम त्यानं केलं आणि एवढी मोठी आज मक्तेदारी आज या देशानं तयार केली, की पुढच्या 10 ते 15 वर्षामध्ये अशा प्रकारचं काही कुणीही त्यांची मक्तेदारी मोडू शकणार नाही. मला काय वाटतंय, की अशा प्रकारचा जे आपण जिल्हा पातळीवर अशी जर सेंटर तयार केली, तर त्याचा मला वाटते फारच कृषीला आणि कृषी उद्योगाला फायदा होईल. तरुण मंडळींना हे अतिशय मोठं दालन तयार होईल, हा एक भाग आहे. दुसरा एक महत्वाचा भाग या ठिकाणी सांगितला पाहिजे, तो म्हणजे की आज नवीन टेक्नॉलॉजी येत आहेत. काल चर्चा झाली असेल मला वाटतंय, पण मी थोडीफार या ठिकाणी हे सांगतो. मी या नवीन टेक्नॉलॉजीमध्ये काम करतोय. मी शेतीवर बोलतोच, उद्योगावरही बोलतो, चीनवरही बोलतो आणि ह्या नवीन आर्टिफिशियल इंटेलिजन्स या सर्व टेक्नॉलॉजीमध्ये बोलतो. या टेक्नॉलॉजीमुळं 2 फरक फार मोठे बदल होतील. एक, काल सांगितलं का नाही माहित नाही मला, एक मोठा बदल असा होणार आहे, की जे रुटीन वर्क आहे ते रोबोटकडे जाईल. जे साधारणतः मिडल लेवलचं इंटेलिजन्स काम आहे ते सुद्धा रोबोटकडे जाईल. उदाहरणार्थ, स्टॉक एक्सचेंजमध्ये कुठला स्टॉक खरेदी करावा याची कन्सल्टन्सी आज माणसाने करण्याची गरज नाही. एआय बेस्ड कन्सल्टंट मिळतात आणि ते तुम्हाला सांगतात की स्टॉक कुठे इन्व्हेस्ट करावा. फक्त जी कामं ज्याला कॉग्निटिव्ह स्किल लागतात, पर्सनल जजमेंट लागतं, अशी कामं माणसाला शिल्लक राहतील. हे दुर्दैव आहे. पण टेक्नॉलॉजीचा हा वेग आणि प्रचंड विकास इतक्या मोठ्या प्रमाणात होतोय की ते तुम्ही थांबवू शकणार नाही. त्यामुळे टेक्नॉलॉजी नको म्हणणं सोपं आहे, पण शेवटी टेक्नॉलॉजी ही विकसित होत असते आणि त्याचा हा परिणाम आहे. पण आपल्याला काय चांगलं करता येईल याच्याकडे जाऊ. रोबोटच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणात तुम्हाला तण काढणे, तण नियंत्रणाचं काम करता येईल. आज हॉलंडमध्ये, इस्रायलमध्ये तण काढण्यासाठी रोबोटचा वापर होतो. 2, पेरणी करण्यासाठी वापर होतो. 3, रोबोटच्या माध्यमातून प्रोसेसिंग मध्ये फार मोठी मदत होते. हा झाला रोबोटचा वापर. पण ड्रोन हे फार मोठी क्रांती घडवणार आहे. ड्रोनमुळे तुम्हाला पिकांच्या क्षेत्राचा अंदाज घेता येईल. पिकांचे पिक्चर्स घेऊन त्यांच्या पानांच्या रंगावरून तुम्हाला रोग कोणता आहे किंवा न्यूट्रिएंट डेफिशियन्सी कोणती आहे याचा अंदाज घेता येईल. टोळधाडी सारख्या गोष्टी आल्या तर तुम्हाला फवारणी करता येईल. ड्रोनचा वापर हा पुढील काळामध्ये मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे आणि हे फळबागवाला किंवा इतर लोकांना अतिशय फायद्याचं जाणार आहे. लेबर शॉर्टेज हे होतच राहील. आज सुद्धा महाराष्ट्रामध्ये बऱ्याच प्रमाणात कर्नाटकातून लेबर येतं. ऊस तोडणीसाठी दुसरीकडून लेबर येतं आणि यामुळं या सर्व गोष्टी तुम्हाला कुठंतरी समजून घ्याव्या लागतील. दुसरा मुद्दा म्हणजे आपल्याला या ठिकाणी एक सोशल नेटवर्किंगची जी यंत्रणा आहे ती फार मोठ्या प्रमाणात आजकाल आली. व्हॉट्सॲप आलं किंवा इतर चॅटचे चॅटबॉट्स आलेले आहेत. या सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून आज महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणात काम झाले.
सोशल नेटवर्किंग म्हणजे व्हॉट्सअप ग्रुप तयार झाले. यामध्ये मार्केटिंगचं एक्सचेंज होतंय, प्रोडक्शन टेक्नॉलॉजीचे एक्सचेंज होतंय. आता फेसबुक मार्फत किंवा झूम मार्फत मोठ्या प्रमाणात लेक्चर सुरू झाले. मला आठवतंय त्याप्रमाणे संजीव माने नावाचे एक ग्रस्त आहेत. उसामध्ये काम करतात. के.बी. पाटील म्हणून केळीमध्ये काम करतात. आज सर्व फेसबुक लाईव्ह, झूम लाईव्ह अशा प्रकारची लेक्चर देत राहतात. आणि या संजीव मानेने मला आठवतंय जवळ-जवळ 2 ते 3,000 लेक्चर आजपर्यंत महाराष्ट्रात दिलेली आहेत. आणि एकच संकल्प, एकरी 100 टन ऊसाचे उत्पादन करणे. असं टार्गेट ठेवून त्यासाठी खत कसं लागेल, लावणी कधी करायची, कोणत्या प्रकारची रोपं लावायची, कोणत्या प्रकारचं खत द्यायचं, ह्या सर्व गोष्टी ते सांगत राहतात. आणि त्याचा परिणाम सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये बऱ्या मोठ्या प्रमाणात झालेला आहे. ऊसाची उत्पादकता बरी सुधारलेली आहे. जरी आपली सरासरी उत्पादकता वाढली नसली तरी यामध्ये टेक्नॉलॉजी कॉन्शियसनेस आणि उत्पादकता वाढण्यामध्ये त्यांचं फार मोठं योगदान आहे. केळीमध्ये आज जैन इरिगेशनच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणात एक्सटेन्शनचं काम होत आहे. ड्रीप इरिगेशन मध्ये काम होत आहे. यामुळे एक प्रकारचा गायडन्स जो आपल्याला ज्याची उणीव असते तो मिळत राहतो. हा एक भाग. पण याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला काही करता येतं का असा एक प्रयोग चीननं केला अलीकडच्या काळामध्ये. आणि या चीन अलीकडच्या काळामध्ये काय केलं असेल ते तुमच्याशी मी शेअर करू इच्छितो. आज अलिबाबा या माणसाचं नाव ऐकले का नाही माहित नाही. अलिबाबा ही कंपनी आहे आणि त्याची जॅक मा नावाचे मालक आहेत. यांनी काय केले, जॅक मानं अलिबाबा मार्फत लाईव्ह नेटवर्किंग सुरू केलं. लाईव्ह नेटवर्किंग मध्ये 2 भाग केले. एक पूर्ण डिजिटल प्लॅटफॉर्म शेतकऱ्यांना तयार करून दिला आणि हा डिजिटल प्लॅटफॉर्म शेतकऱ्यांना तयार करून शेतकऱ्यांनी किंवा त्यांच्या संघटनेने दुकान उघडायचं प्लॅटफॉर्मवर अशा प्रकारची कल्पना केली. 2 ज्या वेळेला कोरोना आला त्यावेळेला फेब्रुवारी महिन्यामध्ये व्हिडिओ स्ट्रीमिंग, लाईव्ह स्ट्रीमिंग सुरू केलं आणि शेतकऱ्यांचा एक प्रकारचा चॅनलच त्याच्या मार्फत सुरू केला. श्रीमंती आली तर त्याचा कसा सदुपयोग करावा हे जॅक माकडनं शिकण्यासारखं आहे. कोणाला माहित आहे का नाही माहित नाही, पण आज चीन हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये अमेरिकेच्या खालोखाल संशोधन करणारा देश आहे. इतकंच काय, हे सर्व संशोधन जॅक मानं प्रमोट केलेलं आहे. त्याच्या पुढे सांगतो तुम्हाला, आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये सर्वात जास्त प्रसिद्ध शास्त्रज्ञ आहेत ते सगळे चायनीज आहेत. अँड्र्यू एनजी हा स्टॅनफर्ड मधला प्रोफेसर, त्याचे कोर्सेरा कोर्सेस आहेत. हसाबीस जो लंडन मध्ये गुगलची लॅबोरेटरी चालवतो तो चायनीज आहे. फे 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 नावाच्या मॅडम आहेत, स्टॅनफर्ड मध्ये हेड ऑफ डिपार्टमेंट आहेत आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या, त्या सुद्धा चायनीज आहेत. फार मोठ्या प्रमाणात हे चीनी सायंटिस्ट आहेत. या सर्वांना त्याने एकत्र आणलं आणि त्यांना पैसे दिले, तुम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये काम करा. आपल्याकडे मला वाटत नाही अशा प्रकारचं काम, फक्त चर्चा चालू आहे आणि करतो आहे. पण यात एक दुसरा महत्वाचा भाग या ठिकाणी नोंद घेतली पाहिजे, ती अशी की फेब्रुवारी 6ला अलिबाबाने ग्रामीण सहाय्य कार्यक्रम सुरू केला. आज जवळजवळ ह्या चॅनलचे 41 दशलक्ष फॉलोअर आहेत. पहिल्या 3 दिवसामध्ये 15 दशलक्ष
रेनबीची उत्पादनं विकली गेली. 16 लाख लाईव्ह सेशन ह्याने प्रमोट केले. 1000 होस्ट कंपनीज आहेत. आणि याशिवाय दुसरा एक महत्वाचा परिणाम असा झाला की त्यानं फूडी नावाची फूड मार्केट फूडी नावाचे चॅनल सुरू केला. आणि ह्या चॅनलमध्ये जवळजवळ आज भाजीपाला तर विकला जातोच, पण त्याच्या पुढे ह्या चॅनलचा एक नवीन डेव्हलपमेंट अशी झाली की हा चॅनल आता खेडेगावामध्ये फॅशन आणि कॉस्मेटिक्स उत्पादन विकणारे सुद्धा ह्या चॅनलमध्ये सामील झाले. शहराकडे राहणारे लोक ग्रामीण भागात यायला लागले, तिथं एंटरप्रेन्योर झाले, त्यांना स्टार्टअप कॅपिटल दिलं, व्हेंचर कॅपिटल दिलं. आणि आज एक नवीन प्रयोग जगामध्ये आज ताओ बाओ, त्याला म्हणतात ताओ बाओ विलेज, अशी विलेजेस चीनमध्ये येऊ लागली आहेत. अशा प्रकारची कल्पना महाराष्ट्रात आणली पाहिजे. मार्केटिंग बोर्ड, ई मार्केटची कल्पना भारत सरकारची यांचं कुठंतरी समन्वय होऊन ताओ बाओ विलेजेस तयार करणं आणि आपल्या शेतकऱ्यांना खेडेगावातच प्लॅटफॉर्म तयार करून द्यायचा, तिथूनच त्यांनी मार्केट करायचं आणि अमेझॉन टाईप कोणीतरी ते कलेक्टिव्हली डिस्ट्रीब्यूट करायचं, अशी कल्पना मला वाटते मार्केटिंग बोर्ड, कृषी खातं आणि कुठल्या तरी खाजगी संस्थेने सुद्धा करायला हरकत नाही. कारण आपल्याकडे जॅकमा कोणी मिळणार नाही एवढा प्रचंड इंटरेस्ट घेणारा माणूस. तर हा एक भाग आहे. मला दुसरं एक लक्ष वेधलं पाहिजे की नवीन टेक्नॉलॉजीमध्ये आज आपण बरीच चर्चा करतो, पण एक फार मोठं वैगुण्य आपल्या राज्याचं आहे, देशाचं आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा रोबोट्स किंवा ज्याला इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणतात किंवा ज्याला बिग डेटा म्हणतात, यांच्या बाबत फार मोठी उणीव म्हणजे आपल्या कुठल्याही कॉलेजेसमध्ये महाराष्ट्रात इवन IIT-ला थोड्याफार प्रमाणात हे शिक्षण दिलं जात नाही. स्टॅनफोर्ड किंवा हार्वर्ड सारखं मोठ्या प्रमाणात ट्रेनिंग देणाऱ्या, कार्नेगी मेलन सारखे ट्रेनिंग देणाऱ्या संस्था महाराष्ट्रात नाहीत. महाराष्ट्राने अशा प्रकारची संस्था स्थापन केली पाहिजे. अन्यथा आपण या क्षेत्रात अतिशय मागे राहणार आहोत. हा मुद्दा कुठेतरी पत्रकारांनी किंवा संस्थांनी पुढे येऊन मांडला पाहिजे. त्याला सेंटर ऑफ एक्सलन्स इन न्यू टेक्नॉलॉजीज असं एखादं सेंटर झालं पाहिजे किंवा IIT वगैरे यांना कमिट केलं पाहिजे. हा एक मुद्दा कधीतरी कोणत्या तरी फोरमवर मी निश्चित स्वरूपात आपण चर्चा करू. पण दुसरा मुद्दा या ठिकाणी मला असा मांडावा वाटतो की काही लोकांना ते आवडणार नाही, पचणार नाही. आज आपण मोठ्या प्रमाणात किंमत वाढवा, दर वाढवा, दुधाचे दर वाढवा, अशा प्रकारची शेतकरी चळवळ करतो असतो. काही वाईट नाहीये. शेतकऱ्याला किमान दर मिळाला पाहिजे ही चांगली कल्पना आहे. पण किमान दर या नावाखाली किमती वाढवून जर ती वस्तू खर्चिक होणार असेल, कॉस्टली होणार असेल आणि बाजारात खपणार नसेल, तर ती तयार करणारी संस्था व्हायबल कशी होईल? कुठलीही संस्था चालण्यासाठी, कुठलीही डेअरी चालण्यासाठी, कुठलंही फेडरेशन चालण्यासाठी त्या संस्थेचं उत्पादन बाजारात खपलं पाहिजे. ते व्यवहार्य किंमत पाहिजे. त्यामुळे नुसत्या किमतीची वाढ मागून तुम्हाला कोण उत्पादन आपलं घेईल का नाही याचा सारासार विचार करावा लागेल. दुधाचीच गोष्ट आहे. मी जवळजवळ 2005 पासून अशी प्रकारची मोहीम मी बघतोय. एका कॅबिनेटमध्ये चर्चा झाली होती, दुधाचे दर वाढले पाहिजे. मी आणि बसाक होतो. आम्ही सांगत होतो दुधाचे दर तुम्ही जास्त वाढवू नका, तुमचा मॅनेजमेंटचा खर्च कमी करा. आज अमूल सारखं एक सोसायटी असली पाहिजे प्रत्येक गावात, एकच फेडरेशन जिल्ह्याला पाहिजे, अशी अवस्था आपली नाही आहे. आपल्याला प्रत्येक गावात 4-5 सोसायटी आहेत, 2-4 फेडरेशन प्रत्येक जिल्ह्यात आहे.
त्यामुळं आपलं जे मॅनेजमेंट कॉस्ट येते आणि कॉस्ट ऑफ कलेक्शन येते ती अतिशय मोठी होते. त्यामुळे दुधामध्ये आपण कॉम्पिटिटिव्ह राहिलो नाही. बाय प्रोडक्ट करून एक्सपोर्ट करा. अमूल सुद्धा सहकारी संस्था आहे. आज अमूलचं बटर, चीज हे अमेरिकेत लोकप्रिय आहे. इतर देशांच्या मध्ये लोकप्रिय आहे. सिंगापूरमध्ये लोकप्रिय आहे. आम्ही आमचे प्रॉडक्ट्स कॉम्पिटंट आणि कमी कॉम्पिटिटिव्ह खर्चामध्ये का करत नाही? याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आमच्या संस्था ह्या कार्यक्षम कशा होतील? आमच्या नेत्यांचं व्हिजन काय? किंमत फक्त वाढवून द्या. संस्था अरे डबगायला येईल ते नंतर बघू. असं चालत नाही. हा व्यवहार आहे. गिराईक तुमचं दूध महाराष्ट्रातलं आहे म्हणून खरेदी करत नाही. पेताना महाराष्ट्रातलं दूध आहे का गुजरातचं दूध आहे कोणी बघत नाही. या दुकानात अमूल आहे, ज्या दुकानात इतरही प्रोडक्ट असतील आणि जे स्वस्त असतील तर घेऊन जाईल. त्यामुळे कुठेतरी हा आग्रही प्रकार करू नये. ऊसाचा असत आहे. ऊसामध्ये अतिशय आपण चुकीच्या पद्धतीने गेलो. दर वाढवा, दर वाढवा. अरे हे मान्य आहे मला, दर चांगले मिळाले पाहिजे, दर वेळेवर मिळाले पाहिजे. दर वाढवण्यापेक्षा कारखान्यांनी वेळेवर पैसे दिले तर शेतकऱ्याचं फार मोठं हित होणार आहे. एक एक वर्ष काही कारखान्यामध्ये पैसे मिळत नाही. आज अशी जागतिक अवस्था येऊन बसलेली आहे ऊसामध्ये की आपण वाचत असाल, माझ्यापेक्षा बरेचसे जण यामध्ये शोधणे आहे. अरब देशांच्या मध्ये फार मोठा प्रॉब्लेम आला आहे. तेलाच्या किमती पडतायत. $40 खाली किमती आल्या. काही प्रसिद्ध मल्टीनॅशनलनी आपल्या कंपनी विकून टाकल्या. अलास्कामध्ये अमेरिकन कंपन्यांनी आपली ओनरशिप विकली. बरेच मिडल ईस्ट मधले देश सोलर एनर्जी मध्ये काम करतायत. परवा एक देश न्यूक्लिअर एनर्जी मध्ये काम करायला निघालाय. सगळ्या देशाची एनर्जी म्हटला न्यूक्लिअर एनर्जीतून आणायची. ऑइल ला आज किंमत येत नाही. त्यामुळे किंमत नसल्यामुळे ह्या देशांच्याकडे उत्पन्न नाही आहे. पण दुसरा एक महत्वाचा बाब, ज्या वेळेला $40 पेट्रोल डिझेल समजा होतं, त्यावेळेला ब्राझीलला इथेनॉल करणे परवडत नाही. जर $60 ते $70 वरच किंमत असेल ऑइलची तरच तुम्हाला इथेनॉल करायला परवडते. त्यामुळे ऊसापासून इथेनॉल करायला ब्राझील दर खाली पडले की करत नाही. आणि हे सगळं ऊसाचं उत्पादन साखरेकडे येतं. आणि ज्या वेळेला ब्राझीलची साखर जास्त होते त्यावेळेला साखरेचे बाजारपेठा पडतात. आणि साखरेच्या बाजारपेठा पडल्या की आमच्या भारतातल्या साखरपेठा पडतात. त्यामुळे हे अतिशय आंतरराष्ट्रीय नेटवर्किंग आहे प्रायश्चित्त. हे आपण समजून घेतलं पाहिजे. कुठेतरी व्यवहारी भूमिका मांडून आपण काम केलं पाहिजे. ऊसाची उत्पादकता वाढवा म्हणून कधी चळवळ करा ना. आज ऊसाची उत्पादकता महाराष्ट्रातली फक्त 35 नाही. हे कधी वाढणार? व्हर्टिकल ग्रोथ व्हावा याबद्दल आपण कधी विचार करत नाही. याचा परिणाम म्हणजे आपण दुष्टचक्रामध्ये विशेष सर्कलमध्ये पडत जातो. अनव्हायबल होतात युनिट्स. माझं मत आहे इथून पुढे जर आपल्याला फळबागा, भाजीपाला ह्या नाशवंत पदार्थांच्या मध्ये जर उत्पन्न मिळत असेल, फुलं असतील, ग्रीन हाऊसेस असतील, तर अशा सर्व नवीन पीक पद्धतीला मूलभूत सोयी देण्याची, त्या उपलब्ध करून देण्याची, प्रत्येक जिल्ह्यात कृषी उद्योग केंद्र तयार करण्याची चळवळ आपण का करत नाही अशी उभा केली पाहिजे. मला वाटतं तुम्ही आम्ही सर्वांनी यात अतिशय जाणीवपूर्वक काम करण्याची गरज आहे. सरकारवर प्रेशर आणलं पाहिजे की आम्हाला आता धान्य करायचं नाही, ऑइल सीड करायचं नाही, आम्हाला आता हे करायचं आहे कारण ह्यातनं उत्पन्न जादा मिळणार आहे. आम्हाला हे करायचं आहे कारण आम्हाला रोजगार नाही आहे. आम्हाला हे करायचं आहे कारण आम्ही ग्रामीण भागातच राहून उद्योजक बनू इच्छितो. आम्हाला तुम्ही मदत करा. कमी व्याजाने कर्ज द्या. आम्हाला MIDC मधले काही जागा देऊन आमचे पार्किंग, आपले फूड पॅकिंगचे पार्क करा, प्रोसेसिंग पार्क करा.
त्या ठिकाणी मदत करणारी यंत्रणा ठेवा, R&D आमचं द्या, अशा प्रकारच्या मागण्या केल्या आणि या 4-5 गोष्टीवर आपण भर देऊन जर चळवळ उभा केली तर मला वाटतं यात फार चांगलं काम होऊ शकेल आणि अशी चळवळ व्हावी अशी माझी मनापासून इच्छा आहे. कारण मी शेतीत जवळ 10-12 वर्ष राहिलो. आता या सर्व पिरियडमध्ये एकच लक्षात आलं. काय? की शेतकऱ्याला किंवा महाराष्ट्रामध्ये रोजगार निर्मिती करणारी, जास्त उत्पन्न देणारी आणि पर्यावरणाला पोषक अशी पीक रचना पाहिजे. त्यामध्ये हॉर्टिकल्चर बसतं, त्यामध्ये फ्लॉरिकल्चर बसतं, त्यामध्ये पशुधन बसतं आणि ह्या गोष्टी आपण करत नाही. आणि ही मोठी कल्पना म्हणजे कृषी कल्पना आणली पाहिजे की शेती म्हणजे पीक नाही, पिकाशिवाय सुद्धा इतर उद्योग आहेत. शेती म्हणजे आम्ही या प्रकारची शेती करणार की जे नाशवंत आहे, पण नाशवंत पिकांची शेती करताना शासनाने आम्हाला खालील गोष्टी दिल्या पाहिजेत. उत्तम रोड दिले पाहिजेत, कमी व्याजानं कर्ज दिलं पाहिजे, जिल्ह्यामध्ये आम्हाला सर्व प्रकारचं मार्केटिंग वगैरे कन्सल्टन्सी देणारी यंत्रणा पाहिजे, आम्हाला निर्यात कुठे करावी याची कल्पना पाहिजे, पॅकिंग कसं करावं याची कल्पना पाहिजे, कोण कुठला माल किती महिन्यात आणतो, कुठला देश याची माहिती पाहिजे. अशी मार्गदर्शक करणार अतिशय मोठी यंत्रणा ज्याला नॉलेज हब हा प्रत्येक जिल्ह्यात केला पाहिजे आणि तो राज्यात नाही. आणि या ठिकाणी सरकारी कर्मचारी असू द्या, पण पूर्ण माफी मागून सांगतो की सरकारमध्ये लोक चांगली आहेत, पण प्रॉब्लेम काय आहे? शिकत नाहीत, ट्रेनिंग घेत नाहीत, नवीन काही शिकण्याची इच्छा नसते आणि त्यामुळे होतं काय? आपल्याला अद्ययावत नॉलेज मिळत नाही, टेक्नॉलॉजी माहीत होत नाही. त्यामुळे अशा यंत्रणेत जिल्हा पातळीवर आमचे शासनाचे प्रतिनिधी जरूर ठेवा, पण मार्केटिंग कन्सल्टंट, टेक्नॉलॉजी कन्सल्टंट, पॅकिंग कन्सल्टंट, एक्सपोर्ट कन्सल्टंट घातले पाहिजे. आणि हे जर तुम्ही केलं नाही तर तुम्हाला ही पीक रचना फार मोठ्या प्रमाणात अडचणी येतील आणि ह्या पीक रचनेत फार मोठं सामर्थ्य आहे, उत्पन्न वाढवण्याचं सामर्थ्य आहे, खेडेगावामध्ये रोजगार तयार करण्याचं सामर्थ्य आहे, खेडेगाव शहरामध्ये कन्वर्ट करण्याचं सामर्थ्य आहे आणि हे तुम्ही आम्ही केलं पाहिजे अशी माझी प्रमुख भूमिका आहे. पण याच्या पलीकडे मला एक काही मुद्दा शेवटी बोलायचा. मी मगापासून प्रत्येक वेळा सांगतो की महाराष्ट्राचं अग्लो क्लायमॅटिक जे स्ट्रक्चर आहे ते पीक रचनेला फारसं पोषक नाही. काय होतं? 4 महिन्यामध्ये सोयाबीन लावतो, ज्वारी लावतो, बाजरी पेरतो. पहिल्या आठवड्यात पाऊस, दुसऱ्या आठवड्यात पाऊस नाही. आपल्याकडे सर्वसाधारण पॅटर्न असा आहे की जून, जुलै आणि ऑगस्ट मध्ये भरपूर, पण ज्या वेळेला पिकाला दाना भरणी असते किंवा आपण ज्याला पोषक पाहिजे पाऊस, कॉटन असेल वगैरे, सोयाबीन असेल, ज्याला आपण पूर्णावस्थेत येत असतो, त्यावेळेला पाऊस नसतो. हे पावसाचं चक्र आहे का? आहे. 4 महिने पाऊस पडतो का? पडतो, पण कधीतरी पडतो, कमी पडतो, ज्यादा पडतो. अशा गोष्टीवर आधारित जी पीक रचना असेल तिचे दररोज आणि दरवर्षी आपण पंचनामे करत राहतो. यापेक्षा अशी पीक रचना करूया की ज्यामध्ये पशुपालन असेल, बकरी पालन असेल, हे मोठ्या प्रमाणात त्याची वृद्धी होईल. आणि असा पाऊस कुठेही कमी नसतो की ज्या ठिकाणी चाऱ्याची पिकं घेता येत नाही. चारा ह्या कमी पावसात सुद्धा करता येतो, मका असेल, बाकी असेल, करता येईल. त्यामुळे पशुसंवर्धन हा विषय मोठ्या प्रमाणात आपण नेला पाहिजे. आज आपली मटनची किंमत जर बघितली, पूर्वी 80 रुपयानं मटन मिळायचं, आता 500-600 रुपये किलोनं मटन मिळतं. कोंबडी घ्या, हे घ्या. अर्बनायझेशन वाढलं, नागरीकरण वाढलं, लोकांची क्रयशक्ती वाढली, त्यामुळे मागण्या वाढल्या. त्यामुळे ह्या सर्व प्रॉडक्ट्सना आपण अतिशय चांगल्या प्रकारे प्रमोट करू शकतो. ही कल्पना आपण मांडली पाहिजे. दुसरं, बरेच लोक, एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी मी सांगतोय, सोयाबीन करतात. आपल्याकडे एकच आहे कल्पना,
सोयाबीन करायचं आणि ते विकायचं. माझ्या मताने प्रत्येक जिल्ह्यामध्ये सोया प्रोसेसिंग प्लांट टाकला पाहिजे आणि तो प्रोसेसिंग वेगळ्या प्रकारचा आहे. आज मी अमेरिकेमध्ये 5-6 महिने असतो. इकडे युरोपमध्ये आणि अमेरिकेमध्ये व्हेगन हॉटेल, VEGAN, व्हेगन हॉटेल नावाची मोठी संकल्पना प्रसिद्ध झालेली आहे. व्हेगन हॉटेल म्हणजे काय? सोयापासून तयार केलेले सर्व पदार्थ असतात हॉटेलमध्ये. ज्यांना मटण खायला आवडत नाही, चिकन खायला आवडत नाही, ज्यांना बीफ खायला आवडत नाही, असे लोक ह्या हॉटेलमध्ये येतात आणि ऑर्डर देतात. सोया चिकन, सोया मीट, सोया गोड आणि इतक्या सुंदर प्रकारचं जेवण मिळतं, व्हेजिटेरियन जेवण. अशा प्रकारची कल्पना आपण कुठं मराठवाड्यात किंवा विदर्भात एकही असं हॉटेल बघितलं नाही. का काढत नाही? ज्यांना खायचं नाही किंवा ज्यांना डॉक्टरने सांगितलेलं आहे खाऊ नका म्हणून, अशा लोकांना हे फार पोषक आहेत. दुसरा मुद्दा या ठिकाणी सांगितला पाहिजे की सोया पासून मिल्क फार चांगलं होतं. तुम्ही जपान किंवा कुठे इतर ईस्टर्न कंट्रीज मध्ये गेलात तर सोया मिल्क इज व्हेरी पॉप्युलर. सोया हे फार न्यूट्रिशियस प्रकार आहे. त्यामुळे सोया मिल्कचा वापर सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढण्याची गरज आहे. नगेट्स, सोया नगेट्स मोठ्या प्रमाणात खपू शकतात. त्यामुळे सोया बेस्ड ॲग्रो इंडस्ट्री ही सुद्धा आता सगळ्यांनीच करायची गरज नाही की एवढे नगेट होतील खायला माणसं नसतील. आपण जे करतोय ते ते सुद्धा नियोजनबद्ध केलं पाहिजे. याचमुळं एक कॉन्सेप्ट जो भारत सरकारने आणलेला आहे त्याचा अंगीकार केला पाहिजे. आपल्याकडे होतं काय? शेतकरी काय म्हणतात? आम्ही जे तयार करतो ते खपवा. आम्ही जे तयार करतो ते खपवा. हे अतिशय चुकीचं नियोजन आहे. बाजारात जे लागेल ते आपण उत्पादन केलं पाहिजे. त्याप्रमाणे व्हरायटी, त्याप्रमाणे सीझन, त्याप्रमाणे उत्पादकता, त्याप्रमाणे पॅकिंग केलं पाहिजे. ही कल्पना रुजवली पाहिजे. अन्यथा मी पिकवतो ते खपवा, नाहीतर तुम्ही मग आम्ही इथे ट्रक टाकून देणार, इथं टोमॅटो टाकून देणार, असं चालत नाही. सरकार काहीही करू शकणार नाही प्रत्यक्ष. सरकार काही उद्योग चालवत नाही. सरकारने उद्योग चालवल्यावर काय त्याची अवस्था होते सगळ्यांना माहित आहे. सरकारने धोरण ठरवावे, सरकारने मदत करावी, पण उत्पादनामध्ये शिरू नये. हे पार्क कडून शिकण्यासारखं आहे. तो म्हटला मी उत्पादन करणार नाही, कोणती वस्तू करायची ती मी ठरवणार आणि तुम्ही उत्पादन करायचं. कारण प्रायव्हेट इंडस्ट्रीमध्ये एक प्रकारचे मॅनेजमेंट असते, ऑर्गनायझेशन असते, प्रोडक्शन प्लॅनिंग असतं, त्याच्यामध्ये एक एफिशियन्सी असते, ती सरकारमध्ये येत नाही. सरकारमध्ये अशा प्रकारचा कुठलाही उद्योग सुरू करू नये. हा, जरूर मदत मागा, पॅकेज मागा, इंटरेस्ट मध्ये मागा, जागेमध्ये मागा, हरकत नाही. पण चालवलं पाहिजे ते उद्योजकांनी, खाजगी लोकांनी. मध्यंतरी कोणीतरी मला येऊन भेटलं, आमचं डाळिंब आहे तुम्ही एक्सपोर्ट करा सरकारने. असले उद्योग सरकारने अजिबात करू नये. सरकारने गायडन्स द्यावा. लहान मुलाला चालायला जसं शिकवतो आपण रस्त्यावर किंवा त्याला सायकल शिकवतो, त्या प्रकारे आपण उद्योग उभा केला पाहिजे. सरकारने चालवायचं नाही. आई जशी मदत करते लहान मुलाला आणि स्वतःच्या पायावर उभा राहायला शिक्षण देते, मदत करते, तशी मदत केली पाहिजे. हा एक भाग. पण सर्वात दुसरा एक महत्वाचा या ठिकाणी मुद्दा मला मांडायचा आहे की ज्याच्याबद्दल कोणी बोलत नाही आजकाल. मुद्दा असा आहे की महाराष्ट्रातली कुठलीही चर्चा इरिगेशनवर होत राहते. महाराष्ट्रात 30% वर इरिगेशन होणार नाही. पश्चिम महाराष्ट्र सोडून फार मोठे प्रकल्प नाही. मराठवाड्यात 2-4 प्रकल्प आहेत, त्यांना पाणी मिळू देत नाही. अतिशय विचित्र अवस्थेत महाराष्ट्राचं समाजकारण, राजकारण चाललेलं आहे. राज्यामध्ये राज्याची ओनरशिप, मालकी असणारा सांगणारा असा नेताच नाही. मी विदर्भातला, मी मराठवाड्यातला, मी कोकणातला, मी पश्चिम महाराष्ट्रात. अरे तू महाराष्ट्रात आहेस का नाही? नाही, कोणी मालकी सांगत नाही. आणि पुन्हा महाराष्ट्रातले जरी असले, पश्चिम महाराष्ट्रातले, तर आता प्रत्येक जण तालुक्याचा नेता झाले. राज्याला असं नेतृत्व पाहिजे की जे सर्व राज्याची ओनरशिप घेईल आणि प्रश्न मिटवेल. पण या ठिकाणी एक मुद्दा फार
चर्चेला येत नाही. मी म्हणून हा परस्पर आज मांडू इच्छितो. 2 गोष्टी आपण फार चुकवल्या. एक, राज्यामधली पाणलोट विकास योजना फार मोठ्या प्रमाणात उदयाला येतो. आडगावला बोराडे असतील, राळेगण शिंदे असेल, पोपटराव पवार असतील, इंडो जर्मन वॉटरशेड प्रोजेक्ट असेल, अशी मोठी एक प्रकारची चळवळ महाराष्ट्रामध्ये उभा राहील. 1991, 92, 95 नंतर पागे असताना त्यानंतर नवीन योजना आल्या. ही योजना त्यानंतर जवळजवळ आता फारशी प्रगती नाहीये. कारण पाणलोटामध्ये कुठल्याही लोकप्रतिनिधींना फारसा मोठा इंटरेस्ट नसतो. प्रत्येकाचा एकच कॉन्सेप्ट, पाणलोट म्हणजे सिमेंट प्लग. भूमी नियोजन म्हणजे याला वॉटरशेड नियोजन म्हणतो, आणि पाणलोट आधारित अशा प्रकारचं वॉटर अकाउंट तयार करण्याची गरज आहे. याच्यामध्ये कोणालाही इंटरेस्ट नाही. आणि त्याच्यामध्ये ह्या चळवळीचे एक जे आमचे नेते होते, हजारे साहेब, आम्ही त्यांना त्या ठिकाणी गुरु मानायचो. सगळेजण 10-15 लोक आम्ही त्यांचे कायमच गुरु. पण त्यांनी हे काय केलं, ते पाणलोट सोडला आणि भ्रष्टाचाराकडेच वळले. हरकत नाही, भ्रष्टाचार हा सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे, त्याच्यावर काम केलं पाहिजे. पण झालं काय, त्यामुळे आमची मोहीम सगळी जी पाणलोटाची ती विस्कळीत झाली. लोकांना वाटायला लागले हे चळवळीत लोक म्हणजे अण्णा हजारेंचे चालक आहेत आणि पालक आहेत. आणि त्याच्यातून ह्या मोहिमेला फार मोठी खीळ बसली. आज इंडो जर्मन वॉटरशेड आहे, फार मोठं काम केलंय त्यांनी. आज बोराडेंनी काम चांगलं केलंय. आज कोकणामध्ये कामं चांगली झालेली आहेत. हीच कामं जर पुढे गेली असती तर महाराष्ट्राचं चित्र बदललं असतं. कारण 30% जर इरिगेशन होणार असेल तर प्रत्येक खेडेगाव पाणलोट तत्वावर वॉटर अकाउंट करूनच विकसित केलं पाहिजे. काही सामाजिक शिस्त पाळली पाहिजे. कारण पाणी सर्व ठिकाणी महाराष्ट्रात जाणार नाही, आणि शेतीचा प्रमुख प्रश्न पाणी आहे. आणि पाण्याचं नियोजन करण्यासाठी जर वॉटरशेड वापरली, ही कल्पना वापरली, तर त्याच्यातून अतिशय मोठा क्रांतिकारक बदल होऊ शकतो. आज कडवंची सारखं गाव आहे, मराठवाडा शेती सहाय्य मंडळानं काम केलं. इंडो जर्मन प्रोजेक्टमध्ये कामं झाली. देव पिंपळगाव असेल, राळेगण शिंदे आहे, पोपटराव आहे, अशा गावांचा फार मोठा कायापालट झालेला आहे. जर ज्या ठिकाणी योग्य नियोजन केलं, पिकाची शिस्त पाळली आणि योग्य नेतृत्व दिलं, तर वॉटरशेड हे महाराष्ट्रातल्या दारिद्र्य निर्मूलनावर आणि पीक नियोजनावर फार मोठं सोल्युशन आहे. आणि हे आपण अतिशय योग्य पद्धतीनं पुन्हा त्याला कुठेतरी एका मोठ्या व्यासपीठावर सुरू करावं, असं मला भयंकर प्रामाणिक इच्छा आहे. आता आपण काही प्रश्नोत्तर घेऊया. एक मिनिट घेतो आणि संपू प्लीज. शेवटचा मुद्दा मी म्हणतो. लोकांना पटत नाही, मी स्पष्ट बोलणारा माणूस. जगामध्ये गेल्या 40-50 वर्षात जे देश पुढे गेले, त्यामध्ये आशियाई देश असतील, अमेरिका असेल, कोणी असेल, त्यांचा इतिहास एकच सांगतो. विकास सर्व प्रदेशात एकाच वेळा होत नाही. विकास हा बंदरांच्या मार्फत होतो. विकास हा शहरांमध्ये होतो. आणि या समीकरणाला कुठंतरी आपण महाराष्ट्रामध्ये किंवा इव्हन देशामध्ये फार मोठी हे केली. ज्यावेळेला डेंग 1978 साली आला, त्यावेळेला ली कॉन यू हे सिंगापूरचे प्राईम मिनिस्टर होते. त्यांनी एकच सल्ला दिला, माओच्या साम्यवादामुळं 30 दशलक्ष लोक दुष्काळात मेले. आता तुम्ही हा मूर्खपणा परत करू नका. राजकीय साम्यवाद ठेवा, पण उद्योगधंदे, शहर हे सगळं नियोजन हे खाजगी क्षेत्राकडे द्या. मार्केट इकॉनॉमी आणा. आज हा डेंग त्यावेळेला त्यानं ऐकलं आणि फार मोठ्या प्रमाणात बंदरं डेव्हलप केली, शहरं डेव्हलप केली. आज न्यूयॉर्क सारखी 8 शहरं चीनमध्ये आहेत. आज जगामध्ये जेवढी बंदरं आहेत त्या 20 बंदरापैकी 15 बंदरं चीनकडे आहेत.
उत्तम काम करणारी बंदरं ज्याला म्हणतात. शांघायचा टर्नओव्हर अमेरिकेच्या किंवा एम्स्टरडॅमच्या बंदरापेक्षा जवळ-जवळ 350% टर्नओव्हर जास्त. जर व्हिजन असेल आणि एक दृष्टिकोन असेल तर आपण फार मोठं काम करू शकतो. त्यामुळं एवढीच माझी इच्छा आहे की व्हिजन, नॉलेज इकॉनॉमी, इनोव्हेशन करून आपण महाराष्ट्र उभा केला पाहिजे आणि या सर्व तरुण मंडळींना अतिशय मोठ्या प्रमाणात सपोर्ट सिस्टीम कशी तयार करता येईल अशी चळवळ आपण तयार करूया. धन्यवाद. प्रश्न कोणाला विचारायचे तर विचारा. अ, धन- अ, खूप छान तुम्ही सुरुवातीला मी खूप स्पष्ट बोलतो, बोलतो, तसंच तुमचं आजचं पुन्हा एकदा सर्व ऐकायला मिळालं. प्रश्न आलेले मी सगळे नोंदवून घेतलेत. त्यातले काही प्रश्न आपण आता घेऊया. ज्यांनी प्रश्न विचारलेले आहेत त्यांना माझ्या आधी 2 सूचना आहेत, की अगदी सत्र सुरू होत असताना ज्यांनी काही प्रश्न विचारलेत, त्या प्रश्नांची उत्तरं नानासाहेबांच्या नंतरच्या मांडणीमध्ये आलेली आहेत. त्यामुळं तसे काही प्रश्न आपण आज घेणार नाहीत. दुसरं, वैयक्तिक स्वरूपामध्ये काहींना काही प्रोजेक्ट हातात घ्यायचा आहे. अमुक एक पीक लावायचंय किंवा काय, तसं सल्ला देणारे प्रश्नही इथं घेता येणार नाहीत. पण धोरणात्मक काही प्रश्न आहेत ते आपण जरूर घेऊया. एक 7-8 प्रश्न आहेत नानासाहेब. मी विनंती करेल की आपण थोडक्यात त्याची उत्तरं द्यावीत. एक प्रश्न असा आहे, अमरसिंह माने यांनी विचारलाय, की शेतकऱ्याला किमान हमी भाव मिळावा याच्यासाठी सरकारची भूमिका नेमकी काय असावी? किमान हमी भाव मिळावा ही कल्पना आपल्या देशात आहेच. त्याच्यामध्ये नाही असं नाहीये. पण झाले काय, की हे फक्त 2 पिकांच्या मध्ये आहे. गहू आणि तांदूळ. 2 पिकांच्यात का म्हणतो मी? कारण याच पिकांच्या मध्ये खरेदी होते. मी किमान भाव देणार असं सांगायचं आणि मी जर त्या वस्तूची किंमत बाजारामध्ये कमी व्हायला लागली आणि ती खरेदी करणार नसेल तर त्याला काही अर्थ नाही आहे. त्यामुळं हे आहे, त्याला कायदा नाही पण पॉलिसी आहे आणि हे 2 वस्तूंच्या मध्ये 2 उत्पादनामध्ये फार मोठ्या प्रमाणात राबवलं जातं. तांदूळ आहे आणि हे आहे, गहू आहे आणि त्यामुळं देशाची गरजही भागली आणि भागत आहे. इतर वस्तूंच्या मध्ये फार मोठ्या प्रमाणात फूड कॉर्पोरेशन प्रोक्युअरमेंट करत नाही. स्टोरेज फॅसिलिटीज नाही. आता उदाहरणार्थ गेल्या 2-4 वर्षापूर्वीचं तुरीचं उदाहरण आहे. तूर मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात आली. कडधान्यांची आयात होत होती. कडधान्यात आपण स्वावलंबन झालं पाहिजे म्हणत होतो. त्यावेळेला मराठवाड्यातील, विदर्भातील लोकांनी एवढी प्रचंड तूर केली, ड्रीपवर तूर केली, स्प्रिंकलरवर तूर केली. पण तूर केल्यानंतर बाजारात आल्यावर कोणी घेतलीच नाही. नुसता हमी भाव देऊन काय करणार? त्यामुळे कुठेतरी सरकारच्या काही मर्यादा असतील, आर्थिक मर्यादा असतील, त्यामुळे या गोष्टी घडलेल्या नाहीत. आणि नुसता किमान भाव देऊन, समजा हा तुमचा किमान भाव एक ₹100 आणि ह्यापेक्षा जर कमी दरात उत्पादन मिळत असेल तर तुमचा किमान भावाला काय अर्थ राहत नाही. आज जवळजवळ सर्व बाजारपेठांमध्ये किमान भावांच्या पेक्षा सर्व वस्तूंची किंमत कमी आहे. कारण जग आज याला काय म्हणतात इंग्रजीमध्ये, डिफ्लेशन, ग्लोबल डिफ्लेशन चालू आहे आणि कुठल्याही प्रकारे कमॉडिटी मार्केट हे सुधारणार नाही आहे आणि कोरोनामुळे त्याचा फार मोठा विस्कळीत परिणाम होणार आहे. त्यामुळे या किमान भाव ही संकल्पना अतिशय चांगली आहे, सुरुवातीच्या काळात राबवणे ठीक आहे, पण किमान किती हे सुद्धा मान्य केलं पाहिजे. जे ग्राहक उद्या तुमचं उत्पादनच घ्यायला तयार नसेल तर सरकारची सबसिडी किती दिवस चालेल? आज बघा तुम्ही, फूड कॉर्पोरेशनला मेंटेनन्स साठी 80,000 कोटी लागतात, 1,32,000 परचेस साठी लागतात. हे परवडत नाही ना. त्यामुळे बाकीच्या गोष्टीकडे सरकार मग खर्च करत नाही. माणसांना रोड पाहिजे, चांगल्या प्रकारची वीज पाहिजे, कमी दरात व्याज पाहिजे, म्हणजे कमी व्याजानं लोन पाहिजे. हे होत नाही उपलब्ध. त्यामुळे डेव्हलपमेंट एक्सपेंडिचर वर खर्च न होता तो नॉन डेव्हलपमेंट एक्सपेंडिचर होऊन बसतो आणि मूलभूत सोयी
आज अतिशय मागे राहतात. ही अवस्था राज्य सरकारची आहे, केंद्र शासनाची सुद्धा आहे. पुढे. हां. धन्यवाद सर. तुम्ही बोलताना असं म्हणालात, की आम्ही जे पिकवू ते विकून द्या, अशी भूमिका असता कामा नये. तर हेमा यांनी प्रश्न असा विचारलाय, की नजीकच्या भविष्य काळात काय विकलं जाईल आणि त्यानुसार सर्व शेतकऱ्यांनी एकच पीक न घेता वेगवेगळी पिकं हे मार्गदर्शन कृषी खात्यानं करणं नाही का? ह्या प्रश्नाचं उत्तर अतिशय साधं आहे. जर बाजारात खपत असेल, त्याप्रमाणे मी जर केलं तर निदान एक तरी गॅरंटी आहे की बाजारात खपेल तरी. 2, यामध्ये कृषी खात्यानं काय करावं? काय न करू नये हा महत्वाचा मुद्दा नाही. कृषी खाते किती जरी सल्ला दिलं, तरी शेतकरी मोठ्या प्रमाणात निरनिराळी पिकं घेतात. हा त्यांचा दोष नाहीये. मी दोष आहे असं म्हणत नाही. परंतु होतं काय याच्यामुळे, की समजा मी प्रोसेसिंग करायचं ठरवलं आणि मला प्रोसेसिंगसाठी एक वस्तू लागते. त्याचं जर त्याच जिल्ह्यामध्ये जास्त क्षेत्र असेल, जास्त उत्पादन असेल, तर ते प्रोसेसिंगची फॅक्टरी त्या ठिकाणी मला वायबल होते. पण मी ह्या जिल्ह्यातून 10 क्विंटल, त्या जिल्ह्यातनं 15 क्विंटल असं जर जमा करायला लागलो तर प्रॉब्लेम येतो. त्यामुळे उत्पादक येण्यासाठी किंवा खाजगी उद्योजक सुद्धा येण्यासाठी किंवा शेतकऱ्यांनी स्वतः उभा करण्यासाठी सुद्धा तुम्हाला मिनिमम एकरेज, मिनिमम उत्पादन असं करून प्रोसेसिंग करावं लागेल. तिसरा मुद्दा, शहरांमध्ये आज मोठ्या प्रमाणात रिटेल चेन आलेले आहेत. याच्याशी सुद्धा कॉन्ट्रॅक्ट केलं पाहिजे. तिथं जाऊन आढावा घेतला पाहिजे. त्यांना काय पाहिजे. शेवटी एक लक्षात घ्या, एक शेतकरी काही करू शकत नाही. शेतकऱ्यांनी एकत्र आलं पाहिजे. या प्रोड्युसर कंपन्या वगैरे ही जी संकल्पना त्यासाठीच आणली, की अल्पभूधारक फार छोटे आहेत. आपला शेतकरी स्वतःहून फार छोटा पडतो, त्याचं उत्पादन कमी पडतं आणि तो काही राउंड द क्लॉक देऊ शकत नाही. त्यामुळे कुठेतरी तुम्हाला एकत्र येऊन अशा प्रकारचा समूह करणं, एक वस्तू तयार करणं आणि तिचा विक्री करणं हे पाहिलं पाहिजे. आता उदाहरणार्थ एका रिटेल चेनला काही लोक गेले. ते म्हटले, "साहेब आम्हाला तुम्ही काय करतात ह्यात काही इंटरेस्ट नाहीये. आम्हाला राउंड द इयर सप्लाय करणारा माणूस पाहिजे." आता राउंड द इयर एक शेतकरी करू शकत नाही ना. त्यामुळे तुम्हाला कुठेतरी अशी चेन बसवावी लागेल सप्लायची, की त्या गावातून टोमॅटो पाठवताना तर तो राउंड द इयर दर वर्षातून प्रत्येक दिवशी गेला पाहिजे. मग यासाठी उत्पादनाचं नियोजन केलं पाहिजे. त्यासाठी बरेच शेतकरी असतील. अशी जबाबदारी घ्यायला पाहिजे. तो म्हणतो मी प्रत्येक शेतकऱ्याकडून कुठं विकत घेत बसणार. प्रत्येक त्यापेक्षा कुणीतरी ॲग्रिगेटर पाहिजे, एखादी कंपनी पाहिजे, की जी कंपनी हे स्पॉन्सर करेल आणि तो सप्लायचा अश्युरन्स देईल. याचं साधं उदाहरण तुम्हाला मी देतो. आता समजा वॉलमार्ट आहे अमेरिकेमध्ये किंवा टार्गेट आहे. ते काय करतात? त्यांना शर्ट पाहिजेत. मीडियम, लो, एक्स्ट्रा लार्ज वगैरे असं काय असेल ते पॅन्टे असतील. त्याची ऑर्डर एका माणसाला देतात हाँगकाँगमध्ये. त्याला सांगतात आम्हाला ह्या साईजचे एवढ्या वस्तू पाहिजे. तो माणूस व्हिएतनाम, बांगलादेश या सर्व देशांच्या मध्ये असं उत्पादन करतो आणि वॉलमार्टला सप्लाय करतो. प्रश्न कसा आहे, शेतकरी लहान आहे, त्याची कपॅसिटी कमी आहे. त्याचं उत्पादन काही सर्व मार्केटला पुरेल एवढं नसतं. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन एक एजन्सी माल मागणीप्रमाणे करण्याची गरज आहे. आता पुढच्या काळामध्ये कशाला किंमत आहे? माझ्या मताने आज जे नागरीकरण महाराष्ट्रामध्ये होत आहे, या नागरीकरणाचा फार मोठा फायदा आपल्याला घेता येईल. यामध्ये आपण डायरेक्टली आजकाल जाऊ शकत नाही. आज एपीएमसी बंद असेल किंवा हॉकर्स बंद असतील. आपण फार्मर्स मार्केट उभा करण्यासाठी सरकारला विनंती केली पाहिजे. महाराष्ट्र शासनावर जो दबाव आणायचा आहे किंवा शासनाच्या कडून ज्या मागण्या मान्य करून घ्यायच्या आहेत, त्यात ही एक मागणी पाहिजे की अर्बन प्लॅनिंग मध्ये बदल करा. आम्हाला 4-5 पुण्याच्या सारख्या ठिकाणी मार्केट उभा करून द्या, की ज्या ठिकाणी आमची गाडी जाईल, आमचा माणूस उभा राहील, शेतकरी जाईल, शेतकरी तिथं माल घेऊन जाईल आणि विकून टाकेल. आठवड्यातून 2दा अशा प्रकारचं फार्मर्स मार्केट केलं पाहिजे. अमेरिकेमध्ये हा कॉन्सेप्ट आहे, युरोपमध्ये कॉन्सेप्ट आहे. शेतकरी स्वतःचा माल घेऊन येतात, स्वतःचा प्रॉडक्ट घेऊन येतात आणि तिथं नवरा बायको विकत असतात. अशी कल्पना मांडली पाहिजे, म्हणजे शेतकरी ग्रुप्स अशा प्रकारे येतील आणि त्या ठिकाणी विक्री करतील. धन्यवाद. हां, नानासाहेबांनी आता शेतकरी उत्पादक कंपन्यांची भूमिका असा एक उल्लेख केला.
तर ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना मी सांगू इच्छितो, की उद्याचे जे उद्याला आहे. वक्ते आहेत, उद्याचे जे वक्ते आहेत सुनील पोटे, हे स्वतः यासाठी मार्गदर्शन करायला शेतकरी उत्पादक कंपनी कशी स्थापन करावी आणि तिची भूमिका यासाठी महाराष्ट्रात, महाराष्ट्राच्या बाहेर जात असतात. त्यामुळे त्याबद्दल उद्या आपण ऐकूच. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. डॉक्टर हापसे, राहुल आरोळे आणि आणखी काही जणांनी जो प्रश्न विचारलाय, की फळ जे आहेत, त्या फळांचं व्हॅल्यू ॲडिशन तयार करून एक्सपोर्ट वाढवण्यासाठीचे काय-काय घेता येऊ शकतात? हो. मी गेल्या वर्षी एका ग्रुपमध्ये ह्याची चर्चा केली होती. आज आपल्याकडे सीताफळ आहे. सीताफळाचा पल्प हा इतका लोकप्रिय आहे जगामध्ये आज. आज काय होतंय माहिती आहे का? महाराष्ट्रातून जेवढं सीताफळ आहे त्याचा पल्प काढून एक अमेरिकन एक गुजराती कंपनी आज सर्व इंडियन स्टोअरना पळवते. आता ही कल्पना आपल्याकडे होऊ शकते. 2 आपल्याकडे अंजीर आहे. या अंजिराला ड्राय करून ज्याला आपण काय म्हणतो सन ड्राय करून तुम्हाला पॅकेटमध्ये घालून फार मोठी विक्री करता येईल. स्कोप आहे ह्या 2 प्रॉडक्टला तरी फार मोठा स्कोप आहे. सीताफळ आणि ह्याला. डाळिंबाला तरी अमर्याद स्कोप आहे. पण डाळिंब आपलं पोचत नाही आहे. आणि त्याचा प्रॉब्लेम फार मोठा आहे. आता अमेरिकेमध्ये डाळिंब पोचत नाही कारण अमेरिकेचा प्रॉब्लेम आपला प्रॉब्लेम अमेरिकेशी काय विमानानं पाठवता येत नाही, खर्च जास्त. आणि आपला कुठलंही शिप अमेरिकेला भारतातून निघून पोहोचेपर्यंत 35 दिवस लागतात. त्यामुळे ट्रान्सपोर्टचा मोड हा अमेरिकेशी वगैरे आपल्याला सोयीचा नाही आहे. युरोपमध्ये डाळिंब खाण्याची फार मोठी सवय नाही आहे. डाळिंब हे फक्त अरब देशांच्या मध्ये मोठ्या प्रमाणात ॲरिल आणि डाळिंब जातं. आज पपई मोठ्या प्रमाणात जाते अरब देशांच्या मध्ये. आपल्याला व्हॅल्यू ॲडिशन करण्यामध्ये मला आंब्यामध्ये फार मोठं काम करतायत लोक. बऱ्याच लोकांना माहित नसेल पण आंब्यामध्ये आज काम करणारे 2-4 मंडळी फार आहे. कुणाला माहित आहे का नाही माहित नाही. शिरवळ जवळ देसाई बंधूंचा मदर्स लोणच्याचा प्लांट आहे. आज मदर्स लोणची ही अमेरिकेमध्ये एवढी पॉप्युलर आहे की मदर्स लोणचं मिळत नाही अशी अवस्था आहे. त्यामुळे करता येईल. त्याच्यामध्ये कल्पकता आणि जर नियोजन असेल चांगलं तर करता येईल. देसाईंचा प्लांट हा जो आहे शिरवळला तो बघण्यासारखा आहे. आज हे लोणचं कुबलच्या लोणच्यापेक्षा किंवा बेडेकरांच्या लोणच्यापेक्षा आज अमेरिकेमध्ये पॉप्युलर आहे. प्रत्येक इंडियन स्टोअरमध्ये आज दिसून येतं. लोकप्रिय झालं. कितीतरी गोष्टी अशा आहेत. दुर्दैवानं मी सांगतो तुम्हाला आपला गूळ आहे. गूळ हा सगळा कोल्हापूरला होतो. पण त्या गुळाच्या 1 किलोच्या ढेपा पॅकिंग करून विकतात गुजराती लोक. ही अवस्था आहे ना. आज सगळा जो गूळ येतो तो महाराष्ट्रातला कोल्हापुरी म्हणतात त्याच्यावर आणि तो विकतात कोण? गुजराती लोक. आपण एंटरप्राइज मध्ये कुठेतरी मागं पडतोय. आणि हे का मागं पडतोय याचा अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज आहे. बिझनेस करणं हा आपला स्थायी भाव नाहीये. चर्चा करणं, मागण्या करणं हा स्थायी भाव झालेला आहे आजकाल काही ठिकाणी. मला वाटतं यामध्ये लक्ष घालण्याची गरज आहे फार्मर्स ग्रुपने की आपण बिझनेस कसा करू, बिझनेसची माहिती कुठं काय आहे हे पाहिजे. आणि अशा प्रकारचं सेंटर हे तुम्हाला उभा करता येईल. तुम्हाला इव्हन एस.एम. जोशी फाउंडेशन मध्ये हे सेंटर करता येईल. मी तुम्हाला एक माहिती देतो. इंटरनॅशनल ट्रेड सेंटर म्हणून आहे जिनिव्हामध्ये. तर इंटरनॅशनल ट्रेड सेंटर हे WTOचं सेंटर आहे. या सेंटरमध्ये आज जवळजवळ 22 लाख पुस्तकं आहेत आणि पॅम्पलेट आहेत. सगळ्या प्रकारची माहिती मिळते तुम्हाला अप टू डेट A to Z. आणि जर तुम्ही लिंकिंग केलं तर तुम्हाला ऑनलाईन डाऊन प्रिंट करता येतं. आणि हे फुकट आहे. कुठल्याही प्रकारचा खर्च नाही. त्यांच्या मेलिंग लिस्टवर जर गेलात तर तुम्हाला दर आठवड्याला दर महिन्याला पुस्तक येत राहतील. आपण आपलं ज्ञानाची व्याप्ती जरा वाढवली पाहिजे आणि ह्याच्यातून आपण हे जे आहे ना बाहेर पडलं पाहिजे. एक बिझनेस व्यापारी कौशल्य कसं तयार करता येईल हा एक मोठा विचाराचा भाग आहे महाराष्ट्रामध्ये. धन्यवाद. याला धरून एक प्रश्न आला आत्ताच की चायनामध्ये संत्रा निर्यातीची कितपत शक्यता आहे?
चायनामध्ये संत्रा निर्यातीची शक्यता फारशी नाही. कारण काय माहिती आहे का? चायनामध्ये संत्रा होतो. चायनामध्ये आंबा पण होतो. चायनाचं काय आहे, चायना हा अतिशय काय डिप्लोमॅटिक देश आहे. कुठलंही ॲग्रीकल्चर प्रॉडक्ट चायना येऊ देणार नाही. आणि मला वाटतंय द्राक्षवाल्यांना, डाळिंबवाल्यांना ह्याचा अनुभव आहे. चायना हो म्हणतं आणि एवढ्या नॉन टॅरिफ बॅरियर्स तयार करतं, चौकशा करतं, की तुम्हाला त्या प्रॉडक्टला लायसन्सच मिळत नाही 4-4 वर्ष. ही अशी अवस्था आहे. त्यामुळे बोलायचं नाही. टेबलावर बोलताना म्हणतात, की "हो, हो, येऊ द्या. नो, नो, नो प्रॉब्लेम." पण इनडायरेक्टली एवढे अडथळे तयार करतात, की ते तुमचं प्रॉडक्ट येऊ देत नाही. चायना हा प्रामुख्यानं थायलंडचे प्रॉडक्ट्स येऊ देतो. थायलंड हे ॲग्रीकल्चरमध्ये फार ॲडव्हान्स्ड आहे आणि बऱ्याच लोकांना माहीत नसेल, की त्याला काय म्हणतात गॅप प्रॅक्टिस हे चायनानं कंट्री वाईज अडॅप्ट केलेलं आहे. गुड ॲग्रीकल्चर प्रॅक्टिसेसमध्ये थायलंड फार प्रोग्रेसिव्ह आहे. त्यांचे सगळे प्रॉडक्ट्स तुम्हाला तिथं मिळतात. शेवटी असं आहे, की त्यांचे काही ईस्ट एशियन कंट्रीजचे जे संबंध आहेत, त्या संबंधावर त्यांचा व्यापार बराचसा चालतो आणि त्या देशांना ते अलाव करतात. भारताबद्दल फारशी म्हणजे ज्याला आपण चर्चा करताना आपुलकी असते, पण प्रत्यक्षात फार मोठी आपुलकी आपल्याला व्यापाराच्या शर्तीमध्ये किंवा चर्चेमध्ये दिसून आलेली नाही. डाळिंबवाल्यांना, द्राक्षवाल्यांना फार मोठा अनुभव चांगला आलेला नाही. ओके. शेवटचे 2 प्रश्न आपण घेऊया. एक धनंजय यांनी असा प्रश्न विचारला. त्याचं थोडंसं उत्तर तुम्ही दिलंय. परंतु तुम्ही असं म्हणालात, की 63 गुंठे जमीन धारणा आणि त्याच्या खाली जमीन धारणा असलेला शेतकरी दारिद्र्य रेषेच्या वर येऊ शकत नाही. तर मग अशा शेतकऱ्यांच्या समोर काय पर्याय आहे असं धनंजय विचारतायत, की ग्रुप फार्मिंग की आता वस्तुस्थिती आहे 65% शेतकरी हे 63 हेक्टर किंवा 62 हेक्टरच्या खाली आहे. आणि हा जो अहवाल आलेला आहे दारिद्र्य रेषेचा, तो सांगतात दारिद्र्य रेषेची पातळी आहे. तर 63 हेक्टर 63 आर ही गुंठे? जी धारणा आहे, त्यामध्ये हे सर्वसाधारण उत्पादन जे पिकांचं किंवा धान्याचं आहे त्याच्यामधून त्याच्या उत्कर्ष होत नाही. पण आपल्याला अशा शेतकऱ्यांना इंटेन्सिव्ह फार्मिंग, प्रिसिजन फार्मिंगमध्ये घेता येईल. पण शेवटी तिथंच प्रश्न येतो. मी ज्यावेळेला कुठलीही नाशवंत पीक रचना हातात घेतो, त्यावेळेला त्याला बाजारपेठ, त्याचे प्रॅक्टिसेस, त्याचं बॅकवर्ड प्लॅनिंग हे करण्याची गरज आहे. ह्यामध्ये ग्रुप एकत्र जर आले आणि त्यांनी जर काम केलं, तर मार्केटिंग सोपं होईल. मला एक उदाहरण आठवतं. वाळव्यामध्ये एक द्राक्षाचं कुटुंब आहे. त्या मंडळींनी मला वाटते 22 वर्षापूर्वीची कथा आहे. द्राक्ष फार मोठ्या प्रमाणात करायचे. आता काय अवस्था आहे मला माहित नाही. पण या मंडळींनी कलकत्त्यामध्ये आपला भाऊ मार्केटिंगसाठी ठेवला होता. आणि एक जण उत्पादन करायचा, एक जण पॅकिंग करायचा आणि एक जण मार्केटिंग करायचं. अशा कल्पनेतून ग्रुपनं काम केलं पाहिजे. अन्यथा मी एकटा ह्या जगामध्ये काही करू शकत नाही. त्यामुळे ग्रुप करा. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग सुद्धा करता येईल. पण त्या कंपनीकडून व्यवस्थित आता कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचा कायदाच बदललेला आहे. भारत सरकारने अतिशय चांगल्या प्रकारचं धोरण आणलेलं आहे. तुम्हाला एपीएमसी कायदा बदलला, मुक्त केलं. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग कायद्याला तुम्हाला मदत केली. इसेन्शियल कमॉडिटीज ॲक्ट काढून टाकला. दुसरं महत्वाचं म्हणजे 1 ट्रिलियन रुपीजचा मोठा निधी तयार केला इन्फ्रास्ट्रक्चरचा. फार मोठी क्रांती होईल जर आपण ह्याच्यावर मोठी चळवळ तयार करून ह्याच्यातला जास्तीत जास्त फंड महाराष्ट्रामध्ये आणण्याचा प्रयत्न केला, तर फार मोठी क्रांती होऊ शकते. पण कुठेतरी आपण एक अजेंडा करून, मेमोरंडम करून चळवळ उभा केली पाहिजे. एस-एम जोशी फाउंडेशननं ह्यात मदत म्हणजे पुढाकार घ्यावा. मी माझा वेळ खर्च करायला तयार आहे. धन्यवाद सर. नक्कीच करूया. तुम्ही मार्गदर्शक राहा. फाउंडेशन हे करेल. शेवटचा प्रश्न जयवंत महाले यांनी विचारलेला आहे नाशिकहून. 2 मुद्दे आहेत एकाच प्रश्नात, की जेनेटिकली मॉडिफाईड बियाण्यावरची बंदी आणि गोवंश हत्येवरची बंदी या दोन्ही गोष्टींचा शेतकऱ्यावर दुष्परिणाम होतो. तुम्हाला काय वाटतं?
माझ्या मते विज्ञान तंत्रज्ञानाचा आपण मोठा अवलंब केला पाहिजे. जेनेटिकली मॉडिफाईड सीड हे जगामध्ये बहुतेक लोक वापरतात. युरोपचा फार मोठा विरोध होता, त्यांचा सुद्धा विरोध मावळलेला आहे. कुठलेही तंत्रज्ञान हे आपण वापरलंच पाहिजे आणि त्यामध्ये शेतकऱ्यांची उत्पादकता उत्पन्न वाढत असेल तर जरूर वापरावं आणि वापरलं पाहिजे. तंत्रज्ञानाचा बरा वापर करायचा का चांगला वापर करायचा हे माणसाच्या हातात आहे, तंत्रज्ञानाच्या हातात नाहीये. हा एक मुद्दा. गोवंश हत्याबंदी ही या सरकारची सर्वात मोठी चूक आहे आणि हे व्हायला नको होतं. पण शेवटी असं आहे की लोकशाहीमध्ये सरकार निवडून येतं. लोकशाहीमध्ये सरकार निवडून आल्यावर त्यांचं शेवटी कायदा शासन त्यांचं असतं. त्यांना कितीतरी संस्थांनी अशा प्रकारचा विरोध केला आणि सांगितलं की ह्याचा फार मोठा परिणाम होईल. पण माझ्या मतानं सध्याचं सरकार तर या बाबतीत काही फार ऐकायला तयार नाही आहे. 2, हा कायदा त्यांनी पार्शली मॉडिफाय केलेला आहे आणि याच्यामध्ये परवानगी दिलेली आहे असं माझं मत आहे. पण सर्वात महत्वाचा यातला मोठा जो तोटा झाला, भारत हा मोठ्या प्रमाणात लेदर एक्सपोर्ट मध्ये आघाडीवर होता आणि ह्या लेदर एक्सपोर्टवर एवढा परिणाम झालेला आहे याचा की भारताचं स्थान हे 3-4 वर आलेलं आहे. बऱ्याच लोकांना माहित नसेल की इटालियन डिस्ट्रिक्ट पेक्षा लेदर डिस्ट्रिक्ट पेक्षा सुद्धा चांगल्या प्रकारे स्पर्धात्मक माल तयार करणारी उत्पादन करणारी भारतामध्ये इंडस्ट्री आहे. ही सगळी लेदर इंडस्ट्री ह्या गोवंश हत्या बंदीमुळे फार मोठ्या प्रमाणात हालाकीला आलेली आहे. 2, शेतकरी म्हणून माझा प्रश्न असा आहे की मी थकलेलं म्हातारं जे जनावर आहे ते किती दिवस ठेवायचं आणि हे सांभाळायचं कसं? आणि जर ते जनावर ती म्हैस असेल गाय असेल तर बसली तर ती उठत नाही, तिचा आजार वाढत जातो आणि ह्या सर्व गोष्टी अतिशय क्लिष्ट होऊन बसलेल्या आहेत. मग शासनाने एक केलं पाहिजे, या सर्व ज्या गायी आहेत ते सांभाळणारे एखादं कॅटल शेड उभा करावे, शेतकऱ्यांना मदत होईल. शेतकऱ्यांच्यावर ओझं टाकून आपला सामाजिक हेतू साध्य करणं मला योग्य वाटत नाही. हा, एक शेवटचा प्रश्न मी विचारणार आहे सर, की आजची विकास प्रक्रिया जी आहे भारतानं जगानं स्वीकारलेली, ही अधिकाधिक ऊर्जेचा वापरावर अवलंबून असलेल्या जीवनशैलीला बढावा देणारी आहे. आपल्याला आणि त्याच्यातलं म्हणजे ह्या प्रश्नातला एक गाभाही सांगतो, की आपलं चित्र असं आहे की उद्योग क्षेत्राला सर्व प्रकारची मुभा आहे. सर्व प्रकारचे फायदे घेण्याची मुभा आहे आणि शेती क्षेत्रावर मात्र अनेक प्रकारचे निर्बंध आहेत. तर अधिकाधिक ऊर्जेचा वापर करणाऱ्या जीवनशैलीवर आधारित विकास प्रक्रियेतच आपण उत्तर शोधू शकतो का गांधीजींनी मांडलेल्या कल्पनांच्याकडे जाऊनही शेतीला बळकटी देता येऊ शकते? या प्रश्नाचं उत्तर असं आहे की गांधीजींची जी कल्पना होती विलेज आणि सेल्फ सफिशियंट विलेज, आज तुम्ही जर बारकाईने विचार केला, महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यात जा, विदर्भात जा किंवा तुम्ही जत आटपाडी या ठिकाणी जा, बऱ्याच ठिकाणी खेडेगाव अस्तित्वात नाही आहेत. नावाला रेकॉर्डर खेडेगाव अस्तित्वात आहेत. 2, खेडेगावांचं अर्बनायझेशन झालेलं आहे. खेडेगावामध्ये सगळे अर्बन प्रोडक्ट मागतात, त्यामुळे कुठल्या मागणीवर कुटीर उद्योग तयार करायचे. 1998 ला आणि नंतर आता परवा 2007 ला फार मोठा स्टडी आलाय की ग्रामीण भाग हा शेती राहिलेला नाही, ग्रामीण भाग हा जवळजवळ शहरीकरण झालेला आहे. शहरातल्या सर्व वस्तू आज ग्रामीण भागात मागतात. मग जर शहरातल्या वस्तू मागितल्या तर ग्रामीण भागात किंवा खेड्यात कुठलं उत्पादन करायचं आणि कुठं खपवायचं? आज आपल्या खादीला मागणी आहे का? कारण खादीचं वस्त्र चांगलं आहे, मान्य, पण ते धुणे, त्याची इस्त्री करणे याचा खर्च हा इतर मटेरियल पेक्षा कमी नसतो. त्यामुळं मला आठवतं दांडेकर कायम म्हणायचे, भीमा दांडेकर माझे गुरु होते ते म्हणले, नाना खादी घालणे म्हणजे खर्चिक असतं, फार मोठ्या माणसालाच खादी परवडते.
कारण खादी मेंटेन करणं, कॉटनच्या वस्तू म्हणजे कपडे वगैरे हे फार अवघड आहे. त्यामुळे हा गांधींच्या कल्पना माझ्या दृष्टीने थोड्या डिसॅग्रिगेटेड करून वापरल्या पाहिजेत. म्हणजे सेल्फ सफिशियन्सी इन ॲग्रीकल्चर प्रोडक्शन ठीक आहे. पण सेल्फ सफिशियन्सी उद्योगामध्ये होऊ शकणार नाही. 12 बलुतेदारांच्या गोष्टीला मागणी कुठे आहे? आज सुतार आहे. हो. त्याचं कुठलं हत्यार कोण वापरतं? आज लोहार आहे, त्याचं कोण वापरतं? वेल्डिंगचे केवढे मोठे शॉप प्रत्येक गावात आले. त्यामुळे ह्यांच्या सगळ्या गोष्टी कालबाह्य होऊ लागलेल्या आहेत आणि कालबाह्य झाल्यानंतर त्याला सरकारने सपोर्ट करून काही होईल असं मला तरी वाटत नाही. धन्यवाद. ओके. क्षीरसागर यांनी एक सूचना केली, तुम्ही हे जे सगळं मांडताय त्याचं एक पुस्तक यावं. तर तुम्ही जरूर लिहा. एस.एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशन त्याचं ई-बुक किंवा प्रिंटेड बुकही करायला करेल, म्हणजे जरूर करेल, अशी ती सूचना आहे, प्रश्न नाहीये. ऐकणाऱ्या धन्यवाद. श्रोत्यांना मी शेवटची एक विनंती करेल. चे 3 व्याख्यानं जी आहेत ती असेच अत्यंत त्या क्षेत्रातील वक्ते आपल्याशी बोलणार आहेत. पुढचे 3ही दिवस 7:30 आपण भेटणार आहोत. नानासाहेबांना मी खूप धन्यवाद देतो. साहेब अमेरिकेतून आपल्याबरोबर बोलतायत. तुमच्या जर लक्षात आलं असेल, नानासाहेबांच्या पाठीमागचा जो प्रकाश तो हळू-हळू वाढत गेला. माझा असा अंदाज आहे की अमेरिकेतला सूर्योदय होत असणार आणि त्याच्यामुळे तो मागचा वाढत गेला आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा प्रकाश कमी होत गेला. ज्ञानाचा अमेरिकेमध्ये पाठिंबा आपल्याला अमेरिकेमध्ये सकाळ होत आहे. सकाळ होत आहे आणि म्हणून पाठीमागचा प्रकाश अगदी एखाद्या देवाच्या पाठीमागे जसं प्रकाशाचं वलय असतं, तसं सरांच्या पाठीमागे निर्माण झालंय. तर सर अमेरिकेतून आपल्याबरोबर संवाद साधतायत. त्यांनी नेहमीप्रमाणे अत्यंत रोखठोक मांडणी केलेली आहे. निश्चितच एक अत्यंत दिशा या सगळ्या प्रश्नाकडे बघण्याची आपल्या सर्वांना मिळाली आहे. आपल्या सर्वांच्या वतीनं नानासाहेबांचे आभार मानतो. किस्से अतुल मारणे आणि सर्व सहकारी दीपक त्यांचेही मी राष्ट्रसेवा मी दल पण आपल्या सर्वांचा आभार मानतो. राष्ट्रसेवा दल आणि एस.एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशनचे सर्व सहकारी त्यांचेही आभार मानतो आणि आजचा कार्यक्रम आपण थांबवू. धन्यवाद. धन्यवाद.